अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर. मित्रांनो नमस्कार. आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनलवरती मी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. दत्त कृपा कशी असते, भगवान दत्तात्रेय प्रभू कशी आपल्या भक्तांचा प्रतिपाळ करतात, याचा अनुभव मला आज मी घेतोय. बघा, खरं तर ज्यांच्या बाजूला बसण्याची योग्यता नाही हे मी नाटकी बोलत नाही, हे मी खरोखर मनातनं बोलतोय. उगारचे स्वामी यती महाराज ज्यांच्याबद्दल आमच्या गुरु महाराजांना अतिशय अतिशय आदर आहे, असे यती महाराज हे प्रतिटेंबे स्वामी महाराज होते. त्यानंतर दामोदरानंद सरस्वती स्वामी महाराज ज्यांचा काही अल्पसा सहवास मला पण लाभला आहे. त्यानंतर विद्यानृसिंह भारती, त्यानंतर योगीराज सद्गुरू माऊली श्री गुळवणी महाराज, त्यानंतर सद्गुरू राष्ट्रसंत ज्यांनी सर्वत्र हिंदू संस्कृतीला रक्षणासाठी आजीवन कार्य केलं, असे सद्गुरू श्री पासलेगावकर महाराज. अशा थोर दत्त अवतारी महापुरुषांचा ज्यांना सहवास लाभला आहे, अशा सद्गुरू श्री दत्तानंद महाराजांच्या मी आज दर्शनाला भेटीला आणि त्यांच्याकडनं आपल्याला काही या आपल्या पॉडकास्टमध्ये मी नेहमी म्हणतो की हे पॉडकास्ट नाहीत तर हे आठवणींचे आपण न काही या अथांग दत्तसागरातले सद्गुरूंच्या कृपासागरातले मोती आपण वेचतो आहोत. आणि महाराजांकडनं आपण अशाच आठवणींचे त्यांच्याकडचे त्यांच्या खजानातले काही मोती आपल्या या आठवणींच्या खजानामध्ये साठवूयात. तर मी महाराजांच्या चरणी पहिले तर नमस्कार करतो आणि आधीच त्यांची क्षमा मागतो, कारण एखाद्या सत्पुरुषांशी कसा संवाद साधायचा हे मला माहीत नाही. तर त्यांचा बाळ म्हणून त्यांचा त्यांनी मला पदरात घ्यावं. आणि ही जी काही याला मुलाखत मी म्हणत नाही, मी संवाद म्हणतो, कारण हा आपल्या सगळ्यांना आजीवन मार्गदर्शक राहील. तर नक्की हा पॉडकास्ट आपण शेवटपर्यंत बघा. महाराज मी नमस्कार करतो. मी आपल्याला बाबा म्हणतो बाबा. तर माझा सर्वात पहिलाच प्रश्न असा राहील की इतके सगळे दत्त अवतारी महापुरुष, अगदी नरसोबा, मी जेव्हा गाडीत बसलो आणि पहिला फोटो मौनी स्वामी महाराजांचा बघितला, तो मला एकदम अरे मी हे तर माझे आहेत आणि हा फोटो इथे कसा, आणि इथे आल्यावर मला सगळं ती लिंक कळली. तर मला पहिले तर असं मी समजतो की दत्त संप्रदायाशी निगडीत होण्यासाठी कुठेतरी आधी जन्मोजन्मीचं काहीतरी पुण्य, पूर्व सुकृत पुण्य असायला लागतं. तर मला सुरुवातीला असं विचारायचं की आपल्या आईवडिलांच्या आठवणी कशा होत्या, त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल? बरं, आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. माझ्या आईवडिलांचं लग्न झालं असं मला माझे मामा वगैरे थोरले होते ते सांगायचे. त्यांना मुलबाळ होत नव्हतं. खूप प्रयत्न केले. मग त्यांना कोणीतरी एका इस्माने सांगितलं की तुम्ही गाणगापूरला जा. बरं. म्हणून आईवडील माझे गाणगापूरला गेले. गाणगापूरला गेल्यानंतर गाणगापूरचं दर्शन घेतलं, तेव्हा गाणगापूर एवढं विकसित झालेलं नव्हतं. बरोबर. आणि संगमावर जायला निघाले चालत, तेव्हा काय टांगे घोडे काय नव्हतं. एका बाबळीच्या झाडाखाली एक संन्यासी बसले होते. त्याने वडिलांना हाक मारली, इकडे चांगदेवा नावाने हाक मारली. बरं. वडील गेले. विडी आहे का तुझ्याजवळ? वडील विडी पियाचे. म्हणे आहे, पेटवणे दे मला, थंडी वाजते. वडिलांनी विडी दिली, पाया पडले. हे 3 विभूतीच्या पुड्या देतो, या खायच्या. योग्य वेळी तुझ्या उदरी परमेश्वराच्या रूपाने एक देव जन्माला येईल. आम्ही त्याला न्यायाला येऊ तेव्हा आम्हाला ओळखशील? तो म्हणे अवश्य महाराज. मग संगमावर जाऊ नको, आल्या पावली परत जा. अरे बापरे. संगमावर नाही गेले, आल्या पावली परत आले. 3 विभूतीच्या पुड्या दोघांनीही व्यवस्थितपणे घेतल्या. वडील माझे दत्त उपासक होतेच, पूर्वीपासूनच होते. बरं. दत्त म्हणजे त्यांचा जीव का प्राण. बरं. आणि डिसेंबरच्या दत्त जयंतीला 1941ला माझा जन्म झाला. बरं. दत्त जयंतीच्या दिवशी मध्यान्ही 12 वाजता. अरे बापरे. बरं. आणि 3ऱ्या दिवशी ज्यांनी त्या विभूतीच्या पुड्या दिल्या होत्या ते संन्यासी आले. चांगदेवा मी आलो रे. म्हणे महाराज तुम्हाला नाही ओळखलं मी.
तिथे वेगळा संन्यासी होता, मीच होतो तो मीच होतो. मलाच बोलतात पाचले गावकर. अरे बापरे. बरं. माझा मुलगा न्यायला आलोय मी, वचन देतो तुला, तुला दुसरा मुलगा होईल, तो तुझा, पण हा माझा. माझ्या जन्माची कथा अशी झाली. म्हणजे तुमच्या जन्माचं नियोजनही महाराजांचंच होतं, पाचलेगावकर महाराजांचं होतं. मग तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला महाराजांकडे दिलं का, सुपूर्द केलं? सुपूर्द केलं. मग त्याच्यानंतर पुढे काय घडलं? त्याच्यानंतर पुढे खूप घटना घडल्या. वयाच्या 4थ्या वर्षी महाराजांकडे गेलो. महाराज आंघोळ घालायचे, कपडे घालायचे, महाराज सगळं करायचे. 18 वर्षाचा होईपर्यंत महाराजांनी ठेवलं मला. नंतर एक दिवशी महाराज म्हणे चल मुंबईला जाऊ आपण. बर. म्हणून महाराज मुंबईला घेऊन आले. ते डायरेक्ट पर्लांच्या इथे. चांगदेवा, तुझा पोरगा मी मोठा केला आहे, बरं तुझ्याकडं सुपूर्द करतोय, पण तुझा म्हणून नाही, हा माझा. बरं. तुमचं पालन पोषण करण्याकरता माझ्या मुलाला इथे ठेवतोय. इथं 2 उद्देश आहेत माझे. एक तर लोकांच्या गरंजल्या गांजल्यांची सेवा करण्याकरता, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला पोषण्याकरता. या 2 उद्देशाने माझ्या लेकाला मी तुमच्याकडे ठेवून जातो. महाराजांनी मला इथे ठेवलं. म्हणे आता तुझं पुढचं कर्तव्य तू करायचं, माझं कर्तव्य संपलं. नाही महाराज, आपण आधी मला अजून थोडं मागे आणायचं आपल्याला. मला आपल्याला असं विचारायचं आहे की आपण सांगितलं की आपली मुंज नरसोबाच्या वाडीला झाली होती. मी माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की महाराजांची मुंज नरसोबाच्या वाडीला जेव्हा झाली, ती प्रत्यक्ष पाचलेगावकर महाराजांनी लावून दिली आहेच, पण त्यांची मुंज ही योगीराज गुळवणी महाराजांच्या मांडीवर लागली होती. तेव्हा तिथे मला वाटतं पाचलेगावकर महाराज तर होतेच, पण गगनगिरी महाराज पण होते, योगीराज गुळवणी महाराज होते, आणि तत्कालीन अनेक सत्पुरुष तिथे हजर होते. आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये दत्तपादुकांच्या जवळ महाराजांची गुळवणी महाराजांच्या मांडीवरती मुंज झाली आहे. तर मला ना हा प्रसंग महाराजांना मला डिटेल विचारायचा आहे की तो कसा एकंदरीत प्रसंग झाला होता, आणि तुम्ही पहिल्यांदा नरसोबाच्या वाडीला केव्हा गेला? मी वयाच्या 7व्या वर्षी वाडीला गेलो. बरं. 8वं वर्ष लागलं तसं महाराजांनी मुंजीचं आयोजन केलं. मी ज्यांच्या घरात वाढलो 7 वर्षाचा असताना, ते घाटे कुटुंब. बरं. ते कुठलं? वाडीचेच, प्रॉपर वाडीचे. बरं बरं. घाटे पुजारी. बरं. त्यांच्या घरात त्यांच्या आईवडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. जेवढं प्रेम त्यांनी स्वतःच्या मुलावर केलं, तेवढं प्रेम त्यांनी माझ्यावर केलं. आणि मग महाराजांनी निरोप पाठवला, आता तुझी मुंज करायची आहे. म्हणून त्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं. कोकणातले राहुल महाराज होते. अरे बापरे. बरं. सगळे आले. त्यावेळी करवीरच्या शंकराचार्याने सांगितलं, या मुलाची मुंज करण्याकरता जेवढा खर्च लागेल तेवढा मी करेन, पण वाडीत करायची आणि महाराजांसमोर करायची. अरे बापरे. बरं. अशा रीतीने मग माझी मुंज झाली. महाराजांनी सांगितलं, थोड्या दिवस इथेच राहा, या माईची सेवा कर, कारण जिने मला सांभाळलं. बरं. त्या घाटे कुटुंबातल्या माईची मी सेवा जेवढी करता आली तेवढी केली, पण मन रमेना, मन राहीना. बरोबर. याचं कारण तुम्हाला सांगतो. मी लहान असताना, लहान एकदम लहान, 2 वर्षाचा होतो, आणि शिवरायांचा फोटो बघितला, आणि तिथे मी मनातल्या मनातच बोबड्या बोलात शपथ घेतली, उभं आयुष्य हिंदू धर्मासाठी झिजवेन. अरे बापरे. म्हणून शिवराय हे माझं कुळदैव. अरे बापरे. आणि म्हणून पाचलेगावकर महाराजांनी पण आपला जो वसा आहे तो तुमच्या हातात सोपवला, असं म्हणता येईल का? हां, तिथपासून आमची सुरुवात झाली. माझा एक उद्देश आहे, मी मूर्तीत देव नाही पाहत. मूर्ती हे केंद्रबिंदू आहे तुम्हाला एकत्रित होण्यासाठी. जसं गणपतीचा उत्सव टिळकांनी चालू केला, बरोबर, तो एवढ्या उद्देशाने की सगळे हिंदू एकत्र येतील. बरोबर. आज त्याचा अपप्रचार होत चालला, ती वेगळी गोष्ट, फॉरगेट इट. पण माझं केंद्रबिंदू दत्तात्रेय ते बसवलेलं आहे. सगळ्यांना उपासना येऊन चित्त लागावं म्हणून तो मूर्ती. पण माझे 3 देव आहेत, एक देश, एक धर्म
आणि माझा समाज, बरोबर. या तिघांना मी माझा देव मानतो. आता या तिघांना देव मानताना समाज ही व्याख्या जेव्हा येते तेव्हा समाजाला जात नसते. बरोबर. समाजाला जात नसते. कारण काय, जात हे अक्षर आपण मानवाने निर्माण केलं, ईश्वराने नाही, वरून आलेलं नाही, बरोबर. माणसाच्या बरोबर आलेलं नाही. आणि जर कोण बोलत असेल की जात माझी ब्राह्मण आहे, मी 96 कुली मराठा आहे, तर त्यांनी मला कुठल्या तरी चांबडीवर मेड इन मराठा शिक्का दाखवावा. नाही करता येत. नाही करता. आता प्रत्येक जातीचा एक ब्रह्मदेव असता ते किती ब्रह्मदेव झाले असते. बरोबर. प्रत्येक जातीचा एक विष्णू असता ते किती विष्णू झाले असते. मग प्रत्येक जातीचा एक सूर्य असता ते किती सूर्य झाले असते. बरोबर. म्हणजे जात नाही, जी जात नाही तिला आम्ही जात नाव दिलं, आणि जी बसत नाही तिला बस बोललो. बरोबर. असं म्हणता येईल का की आपल्या धर्माचं जे धर्माला जी काही काळ उतरती कळा किंवा आपण म्हणतो की एक काळोख धर्मामध्ये पसरला होता, तर तो याच सगळ्या विचारांमुळे झालं होतं का? हो. आणि महाराजांनी जे धर्मकार्य केलंय, म्हणजे मी थोडं महाराजांबद्दल वाचत होतो तर कळलं की महाराजांनी असंख्य लोकांना, ज्यांचं धर्मपरिवर्तन झालं होतं मुघलाईमध्ये, महाराज निजामांच्या काळात मोठं कार्य महाराजांचं हो. आहे. खरं तर आम्हाला सगळ्यांना आपल्या मुखातनं पाचलेगावकर महाराजांची थोडी संक्षिप्त माहिती आम्हाला सांगा की महाराजांचा जन्म कुठला, महाराजांनी कार्य कसं केलं, आणि महाराजांचे, आणि एक विशेष असं की महाराजांनी ज्या सिद्धींचा वापर केला असं मी त्यात वाचलं की महाराज मुद्दाम त्याचा वापर करायचे, कारण ज्यांचं धर्मपरिवर्तन झालं आहे त्यांना अट्रॅक्ट करायला पण काहीतरी दाखवायला लागतं. म्हणजे कुणाला, लहान मुलांना जर कडू औषध पाजायचे ते काहीतरी आधी गोड दाखवायला, आमिष दाखवायला लागतं. तसं महाराजांनी त्याचा उपयोग केला. तर आम्हाला थोडक्यात पाचलेगावकर महाराजांची माहिती सांगा. महाराजांचा जन्म पाचलेगावी. बरं. कृष्णामाई या त्यांच्या आईचं नाव, राजाराम पंत हे त्यांच्या वडिलांचं नाव. बरं. जन्मता क्षणी ज्या दिवशी दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या नरक चतुर्दशीच्या दिवशी महाराजांचा जन्म झाला. महाराजांचा जन्म झाल्याबरोबर अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतराने माधवाश्रम स्वामी नैकोटवाडीतून पाचलेगावला आले. राजाराम, तुझ्या घरी देव जन्माला आला, त्याला बघायला आले. अशा रीतीने महाराजांचा जन्म झाला. खेळायचे, कुदायचे. वयाची 5 वर्ष झाल्यानंतर शाळेत टाकलं. शाळेत टाकल्यानंतर महाराज काय करायचे, दुपारच्या वेळेला सगळ्या सवंगाडांना घेऊन नदीवर जायचे, पोहायला जायचे, खेळायला जायचे, उडाणाला जायचे. नंतर मग सगळ्यांना बसवायचे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप द्यायचे आणि जप करायला लावायचे. हे शिक्षक कंटाळले. शेवटी त्यांनी वडिलांना त्यांच्या सांगितलं, हे तुझं पोरगं सगळ्या पोरांना बिघडवायला लागलंय, बरं. याला घेऊन जा. वयाच्या 6व्या वर्षी शाळेला रामराम ठोकलाने बाहेर पडले. नित्य नेम सकाळी उठायचे, भस्म लावायचे, सगळं लावायचे, आणि पाचलेगावपासून 1-2 किलोमीटर अंतरावर एक गुहा आहे नाथांची, गहिनी नाथांची. बरं. त्या गुहेजवळ जायचे. दिनक्रम होता त्यांचा, बरं. सगळ्या सवंगाड्यांना घेऊन. असं करत 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 वयाचे 8वी वर्ष लागलं. बरं. मग आता 8 वर्षांनी मुंज झाली पाहिजे, ब्राह्मण होते. बरोबर. 8व्या वर्षी मुंज ठरवली. त्यांची आजी होती, वडिलांची आई. मुंजीच्या दिवशी सगळे ब्राह्मण आले, मुंजीचा कार्यक्रम सगळा आटोपला. आणि त्या काळात लहानपणी लग्न ठरायचं. बरोबर. म्हणून आजीने सांगितलं, या नरसिंहाचं लग्न ठरवा. महाराजांचं पाळण्यातलं नाव नरसिंह ना? नरसिंह. बरोबर. पाळण्यातलं नाव नरसिंह. संचारेश्वर ही त्यांच्या गुरूने दिलेली पदवी. बरं. मग 8 वर्षाचा असताना लग्न ठरवलं आजीने. महाराजांना राग आला त्याचा. कसलं माझं लग्न ठरवते तू? माझं लग्न तर अगोदरच झालेलं आहे. बरं. माझं लग्न अगोदर झालंय दत्तात्रयांबरोबर, तू आणखी कुठलं माझं लग्न ठरवते? अरे बापरे. मी शाप देतो तुम्हाला की आज दुपारी या घराला अग्नी लागेल, या घराची होळी होईल, त्याच्यात आजी जळेल. आणि महाराज बाहेर पडले अंगणाच्या. वय होतं 8 वर्षाचं.
आणि त्याच काळात त्या घराला अग्नी लागली, आजी जळून भस्मसात झाली. अरे बापरे. महाराजांनी त्या घराचं भस्म डोक्याला लावलं, कपाळाला लावलं, अंगाला लावलं, चोळलं आणि जे निघाले ते कायम निघाले बाहेर. परत कधी घरी गेले नाही. नाही. मग महाराज हे जन्मसिद्धच होते, म्हणजे त्यांचं कार्य जे अवतारी सगळ्या सत्पुरुषांचं कार्य तसं ठरलेलं बघायला गेलं तर महाराज हे दत्ताचे स्वयं अवतार, अवतार. श्रीपाद वल्लभांचे स्वयं अवतार असं बोलायला हरकत नाही. अगदी कारण महाराजांच्या गुरूंचं नाव नारायण दत्तानंद. बरं. नारायण दत्तानंदाने माधवाश्रम स्वामींना घडवलं, पण नारायण दत्तानंदाने समाधी घेताना माधवाश्रम स्वामींना सांगितलं, मी परत याच ठिकाणी जन्माला येईन विदर्भामध्ये संचारेश्वर म्हणून. त्यावेळी माझं नाव दत्तानंद असेल. अरे बापरे. बरं. आणि अशी परंपरा येत 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 गेली आणि दत्तानंद स्वामींनी समाधी घेतली. त्यावेळी सांगितलं, मी परत जन्माला येईन ना, त्यावेळी हा मुलगा कुंडली मांडत असेल. आणि मग महाराजांना आज्ञा झाली, ज्यांना ज्यांना अनुग्रह द्याल त्याची कुंडली मांडत द्या आणि अनुग्रह देत जा. म्हणून महाराज हैदराबादपासून मुंबईपर्यंत, कोकणापासून गोव्यापर्यंत आणि गोव्यापासून मँगलोरपर्यंत सगळ्यांना अनुग्रह दिला. महाराजांना नाही दिसलं ते. ज्या कुंडलीत माझं नाव येईल तो मी. बरं. आणि मी लहान होतो. चोपडे नावाचे वकील होते, अतिशय सात्विक माणूस, सज्जन माणूस. मी त्यांना काका बोलायचो. बरं. वडिलांना माझ्या बोलले, ह्या मुलाला मी घेऊन जाऊ का? अरे महाराज आलेच मुंबईला दर्शनाला, या मुलाला सतत दत्तात्रयांची ओढ आहे. बरं. तो काय कोणाच्यात मिसलत नाही, त्या फोटोजवळच बसलेला असतो, बघू तर आपण. वडील म्हणे जा घेऊन गेले मुलुंडला आश्रमात. सगळ्यात शेवटी बसलो होतो. महाराजांचं आगमन झालं. महाराज आसनावर बसले आणि सांगितलं, नाना सगळ्यात शेवटी बसलेल्या मुलाला घेऊन ये. बरं. अक्कल नव्हती, नेलं. याला मांडीवर बसव. नाना आता कुंडलिनी मांड हा माझा दत्तानंदच आहे. अरे बापरे. ते कुंडली मांडायच्या आधीच त्यांना तर ते कुंडली फक्त एक शास्त्र म्हणून वापरलं असेल, पण तुम्हाला बघितल्यानंतर त्यांना लगेच लक्षात आलं असेल की हा माझा आहे. हे बघा, पुरुष हे आपला माणूस हजारो माणसात ओळखतात. बरोबर. बरोबर की बरोबर. अगदी बरोबर आहे. ज्ञानेश्वर माऊली तुमच्याकरता ज्ञान माऊली, आमच्याकरता श्री विष्णू. बरोबर. मानवाचं रूप घालून ज्ञानेश्वर ज्ञानदेव म्हणून नावारूपाला आले, पण आमच्या मते तो पांडुरंग. बरोबर की नाही? बरोबर. नामदेवाने कित्येक वर्ष पांडुरंगाजवळ काढली. कीर्तनात पांडुरंग, गाण्यात पांडुरंग, नाचण्यात पांडुरंग, जेवणात पांडुरंग, नामदेवाने वर्षानुवर्ष काढली. पण ज्या दिवशी या चौघ्या भावंडांची स्वारी नामदेवाच्या घरी गेली, त्यावेळी मुक्ताई 6 वर्षाची होती. बरोबर. मुक्ताईने सांगितलं, दादा हे येणारं मडकं कच्चं आहे. त्यावेळी नामदेवाला राग आला, कारण त्याला अहंकार होता. अहंकार जडलेला होता की मी देवाच्या जवळ आहे. आताही माझी मंडळी बसले, यांनाही अहंकार आहे. मी इथून सांगतोय, याचं कारण आम्ही दत्तानंदाच्या समीप आहोत. हा अहंकार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी यांचा अहंकार ओळखतो. यांना अहंकार आहे की आम्ही दत्तानंदाच्या समीप आहोत. जोपर्यंत तो अहंकार जात नाही तोपर्यंत दत्तानंद त्याचं स्वरूप तुम्हाला नाही दाखवणार की मी कोण आहे. तसंच नाम्याला ती पोरगी बोलली, दादा हे मडकं कच्चं आहे. नामदेवाला राग आला. रागाने नामदेव पांडुरंगाजवळ गेला आणि पांडुरंगाला विचारलं, पांडुरंगा ती तुझी कोण 4 कार्टी आले ते मला कच्चं बोलतायत. पांडुरंगाने सांगितलं, नाम्या ते खरं आहे. तुम्हाला कसं देवा, तू माझ्याजवळ दररोज जेवतो, खातो, पितो, कीर्तनात नाचतो, असतो, मी कच्चा कसा? म्हणे, नाम्या मी तुझ्याजवळ असतो, पण तू मला नाही ओळखलास. जोपर्यंत तू तुम्हाला ओळखत नाहीस तोपर्यंत पांडुरंग तुला भेटणार नाही. पांडुरंगाची कथा अशी आहे. त्यासाठी पण गुरूंची आवश्यकता असते. आहे. सद्गुरूचा आशीर्वाद असल्याशिवाय
तुम्ही देव पाहू शकत नाही आयुष्यभर देवळात गेलात तरी. पण मग महाराज आपल्या जीवनामध्ये मौनी स्वामी महाराजांचा गुरु म्हणून कसा भाग आहे? माझा संपर्क त्यांचा लहान असताना आला. मी लहान होतो. बरं. मी ज्यांच्या घरी राहत होतो बरं. ते घाटे कुटुंब. बरोबर. त्या घाटे कुटुंबाशी त्यांचा निकटचा संबंध होता. नरसोबाच्या वाडीला. हां, निकटचा संबंध होता. बरोबर. कारण घाटे कुटुंब त्याची पूजा अर्चा त्यांची तेच करायचे. बरोबर बरोबर. त्यांना महाराजांना सकाळच्या आंघोळी वगैरे ते घालायचे. बरं. त्यांच्याकडे तो अधिकार होता. आणि त्यांनी माझ्यावर इतकं मोठं प्रेम केलं की त्या घाटे कुटुंबाच्या मूळ पुरुषाला ते सांगायचे, अरे हा तुमचा पोरगा नाही, हा देवाकडून आलेला देव पोरगा आहे. हा संचारेश्वराचा लेक आहे, संचारेश्वराचा मुलगा आहे. हा योग्य वेळी योग्य काम करेल, रंजल्या गांजल्यानं उराशी बाळगेल. याच्या हातून मोठी सेवा करून घ्यायची आहे ईश्वराला. पण तो मानव जन्मात आलाय. खूप संकटाला त्याला सामोरे जायचं आयुष्यात, पण त्या संकटावर मात करून हा मुलगा मोठा होईल. आणि आम्ही वचन देतो की ह्या मुलाच्या बरोबर आम्ही अरे बापरे. कायमचे राहू, सावलीप्रमाणे याचं रक्षण करू. हे माझं परमभाग्य. आपण प्रत्यक्ष धर्मभास्कराला बघितलंय, जवळून चाखलंय. अगदी. आपण त्यांच्या सहवासात जीवन काढलंय. उभं आयुष्य त्याने दत्त जयंतीला कधीही माझी दत्त जयंती चुकवली नाही. या जागेवर ते यायचे. हो, कुठेही असलो तरी इथे येईल. म्हणजे मी या जागेवर जिथे बसलोय तिथे धर्मभास्कर सद्गुरू पाचलेगावकर महाराज प्रत्येक दत्त जयंतीला इथे यायचे, या जागेवर यायचे. इतकी ही पवित्र जागा. हे बहुतेकांनी पाहिलेलं आहे. महाराज यायचे. या तुमच्या या पोराच्या बापाने पाहिले, लहान होता त्याचा बाप. महाराजांना धर्मभास्कर ही पदवी कशी मिळाली धर्मभास्करी पदवी आणि त्यांना. त्याच्या मागचं त्यांचं कार्य कसं होतं? मुद्दाम विचारला हा प्रश्न. कार्य मोठं होतं. कार्याचा मोठा विस्तार आहे. मला एवढं मोठं वर्णन करता येणार नाही. मी आम्हाला अल्प जसं बुद्धीचा कळेल माणूस आहे. आपल्या पण कार्य इतकं महान होतं त्यांचं की त्यांना ज्यावेळी निजामाने दत्तक घेतलं त्यावेळी निजामशाहीनं त्यांना सांगितलं, धर्म प्रचारापासून अलिप्त हो, तुला 8 गावं बहाल करतो, 800 रुपये पगार देतो. म्हणजे त्यावेळी त्या काळात 800 रुपये. हां, अरे बापरे. तू धर्मकार्यापासून अलिप्त हो. महाराजांना गाडीतून फिरवायचे, सगळीकडे करायचे, खुश करायचे, आनंदी करायचे. हे निजामाने केलं. पण निजामाचे कुठं कुठं काय काय दारुगोळा हे सगळं पाहण्याकरता महाराज गेले होते. सगळं पाहून झाल्यानंतर महाराज पळाले. आले आणि त्यांनी पहिला यज्ञ पुकारला की मला निजाम नको. बरं. आणि तिथून त्यांनी सुरुवात केली, मला निजाम नको. तिथून ती लढायला सुरुवात झाली. उभं आयुष्य काढलं त्यांनी, सेनापती बापट. तेव्हा तर मग त्यांना खूप विरोध झाला असेल ना? खूप विरोध झाला. निजामशाहीतच राहणारे. त्यांना ब्रिटिशांनी वॉरंट काढले, निजामांनी वॉरंट काढले, पकड वॉरंट काढले. पाचलेगावचं मंदिर बांधताना त्यांना हद्दपारीची शिक्षा झाली. त्यांनी शिक्षेला दाद दिली नाही, कार्य करतच राहिले. मी परत एकदा महाराजांच्या आठवणींकडे आपल्याला नेतो. मौनी स्वामी महाराजांनी आपल्याला गुरु प्रतिपदेचा भंडारा करायची आज्ञा केली. तो प्रसंग आम्हाला सांगा काय? तो प्रसंग असा होता, मी लहान होतो आणि अक्षरशः गुरुप्रतिपदेला मी दरिद्री घराण्यात जन्माला आलो. गरिबी होती, अत्यंत मोठी गरिबी. खायला नीट मिळत नव्हतं, प्यायला भांडं नव्हतं. तबकडं असायचं ना चुन्याचं पूर्वीचं, पत्र्याचं. हो. ते साफ करून आम्ही त्याच्यात पाणी पियाचो. विदाऊट ट्रेनने कोल्हापूरला पोचलो. बरं. महालक्ष्मी. बरं. आणि कोल्हापूरहून चालत प्रवास. बरं. वाडीला 45 किलोमीटरचा. अरे बापरे. बाबलीची झाडं दोन्ही बाजूला. आता विकसित झालंय. बरोबर. पूर्वी काय नव्हतं. पूर्वी तर अजूनही तेवढंच ते तिथं नाही, पूर्वी अजिबातच नव्हतं. अगदी दुर्गम असेल सगळं. क्वचित माणूस दिसायचा. चालत गेलो, बसलो, नमस्कार केला, अंघोळ केली, संध्या आटोपली, परत महाराजांजवळ आलो. एक काम करशील का? बोला महाराज. दरवर्षी या गुरुप्रतिपदेला तू भंडारा घालायचा. मी बोललो माझी ताकद काय आहे, मी बिन तिकिटाचा इथे आलो आहे. हां, आता त्यांना कळत होतं.
पण ती त्यांची माझ्यावरची चेष्टा होती. त्याला चेष्टा बोलतात. चेष्टा या शब्दाचा अर्थ मोठा आहे. कन्वर्टीला हात घातला, ₹1 काढला आणि सांगितलं, हा ₹1 तुझी दिशा बदलेल. अरे बापरे. तुझ्या हाताने माझा भंडारा होईल. या भंडाराचं खरं श्रेय जातं घाटे कुटुंबाला. त्या घाटे कुटुंबालाही तेच वरदान दिलं होतं, तुम्ही मिळून भंडारा घाला. आणि तुम्हाला सांगतो, त्या ₹1 माझी दिशा नाही बदलली, सगळंच बदललं, आयुष्यही बदललं. माझं आध्यात्मिक कार्य चालू राहिलं, रंजल्या गांधल्यांची सेवाही चालू राहिली. पण माझी एक इच्छा होती. आता इथे शिष्य आहेत, माझे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत, उपाध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, काही मंडळी बसलेली आहेत, त्यांच्यासमोर सांगतो, मला दुसऱ्याच्या जीवावर जगायची इच्छा नव्हती. शिष्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्याकडनं ₹1 वर्गणी घेऊन मी चपाती भाजणार नव्हतो. मला पसंत नाही, ते मी स्वावलंबी आहे. मग मी नोकरी करायचं ठरवलं. बरं. आणि 19 वर्षाचा झाल्यानंतर मला हायकोर्टात पिओनची नोकरी मिळाली, बरं. शिपाई म्हणून. बरं. टेबलवर कपडा मारायचा, साहेबांची भांडी घासायची, साहेबांची भांडी धुवायची, सगळं करायचं. म्हणजे हा 1949चा. हां, ₹35 पगार. अरे बापरे. इथून चालत फाउंटनला जायचं आणि फाउंटनवरनं चालत इथे यायचं. गरिबी ना, काय करणार. बरोबर. पण नोकरी सोडली नाही. ज्या दिवशी मी लागलो त्या दिवशी माझ्या आईला बसवलं आणि सांगितलं, माय 2 पैशाची का ना हो, पण देवाने नोकरी दिली, त्यातनं 4 आणे तुझे, 4 आणे देवाचे, बरं. 4 आणे माझ्या रंजल्या गांधल्यांचे आणि 4 आणे माझे. रुपया डिवाईड केला. आणि अशा रीतीने मी हायकोर्टात नोकरी करून लहानाचा मोठा झालो. अजूनही तुम्हाला सांगतो, माझ्या इथं अनेक उत्सव होतात, पण मी शिष्यांना कधी दडपण देऊन खांद्यावर बंदूक नाही ठेवली. माझ्याने होईल तेवढं मी करतो. मग तुम्ही नोकरीला लागल्यानंतर महाराजांचा आणि संवाद तुमचा चालू राहिला. चालू राहिला. महाराजांचा संचार सर्वत्र असायचा. हो. तेव्हा मग महाराजांचं आपल्याला सांगणं काय असायचं, किंवा महाराज आपल्याला, म्हणजे मी थोडंसं काय म्हणतात खाजगी विचारतो, की महाराजांनी आपल्याला काही साधन दिलं होतं का, की महाराजांनी असं सांगितलं का, की अरे आता अनेक गुरु आपल्या शिष्यांना अनुग्रह देताना मंत्र देतात, का अनुष्ठानं सांगतात, कोणी गुरुचरित्राचं पारायण सांगतं, तर अशा प्रकारचं काही महाराजांनी आपल्याकडनं करून घेतलं होतं का? नाही, महाराजांनी मला ज्यावेळी अनुग्रह झाला त्यावेळी एक कानमंत्र नाही त्याला बोलत, बरं. पण ओपनली मंत्र दिला होता. बरं. दत्तानंद, ओम दत्त नावाचा मंत्र जपत राहा, अंतर्यामी, बाहेरून कार्य करत राहा. तू तुझा व्यवसाय करत राहा, आतून मंत्र चालू ठेव. त्या मंत्राच्या द्वारे मी तुझ्या पाठीशी असेन, तुझ्या बरोबर राहीन, सावलीप्रमाणे तुझं संरक्षण करेन. काळजी करू नको. एक काळचा भीक मागणारा दत्तानंद दुसऱ्या काळी गाडीने फिरेल, हे स्वप्न मी साकार करून दाखवेन. अरे बापरे. आणि 29 जुलै 1970 साली सावरकरांच्या घरी महाराज उतरले होते, कोकणात, इथे दादरला, शिवाजी पार्कला. बरं. आणि मला तिथे बोलावून घेतला. फाटलेली पॅन्ट होती, हे नव्हतं काय, याला काय बोलतात तेच माहिती नाही. गेलो, लांब उभा राहिलो. मोठी लोक, श्रीमंत लोक होते. नाना जोशी नावाचे महाराजांचे सेवक होते. त्यांना सांगितलं, नाना बाहेर ते पोरगं उभं आहे बघ, त्याला परत बोलव. घेऊन गे इकडे. तू यांना घाबरला मोठ्या लोकांना? नाही, हे मोठे आहेत ना, हे बदमाश आहेत. बरं. आणि बदमाश रेतीच्या वाळूत माझा हिरा तिथे उभा आहे, मी इथून ओळखलो. मांडीवर बसवला आणि सांगितलं, आज काळाची शेवटची रात्र, उद्याचा दिवस तुझा असेल. आणि 30 जुलै 1970 सालापासून माझं सगळं चित्र बदललं आणि मी सुखी झालो. आज मी जे खातोय ते माझ्या सद्गुरूंनी दिलेलं दान आहे. जे मी उपभोगतोय ते माझ्या सद्गुरूंनी दिलेलं दान आहे. आणि जे उपभोगणार आहे तेही माझ्या सद्गुरूंनी दिलेलं दान आहे. इथे माझं स्वतःचं काहीच नाही आहे. जे आहे ते त्याचं आहे, मीही त्याचा आहे, मी पण माझा नाही आहे.
मी स्वतः घडलो नाही, मला कोणीतरी घडवलं. त्याचं नाव परमेश्वर, त्याचं नाव सद्गुरू, त्याचं नाव मौनी स्वामी, त्याचं नाव संचारेश्वर. नावं त्यांनी दोघांनी भिन्न भिन्न जरी सांगितली तरी मी त्यांना दिगंबर स्वरूपात पाहतो. बरोबर. इथे माझं काही नाही आहे. एक लक्षात ठेवा, माझ्या वडिलांच्या घरची खूप संपत्ती होती, पण दुसऱ्या काळी गेली. चेंबूरला करोडो रुपयाची इस्टेट होती. मी माझ्या आईला सांगितलं काय करायची ती इस्टेट. त्या चुलते होते, त्यांच्या मुलींना दान करून टाकली. ही तुम्हाला घ्या, मला नको आहे. उरणची जमीन जैन पेठेला गेले त्यावेळी मला आईने सांगितलं नोटीस आले रे, बोलावलं आपल्याला. मी येणार नाही, मी ॲफिडेविट करून देतो, ते पैसे तुम्हीच घ्या, मला नको. मला एक दिवशी महाराजांनी विचारलं, पोट्या काय हवं रे? तू हवं आहेस, तू. अरे बापरे. तू माझी इस्टेट आहेस, तू माझा बंगला आहेस, तू माझी गाडी आहेस. महाराजांनी आपल्याला दत्तानंद हे नाव कधी दिले, ही उपाधी कधी दिली? ही उपाधी मला 1968ला दिली. बरं, तो काय प्रसंग होता? तो मोठा प्रसंग होता. तुम्हाला मी आता त्या चोपडे वकिलांचं नाव सांगितलं. हो. तसं महत्त्व मी नावाला देत नाही. अभंग गाणारे गातात, अभंग गाणारे सगळं करतात. अभंग गाणाऱ्यांनी धंदा मांडलेला. अभंग गाताना अभंग तुकोबाचे पैसे घेतो मी. बरोबर की नाही? बरोबर आहे, अगदी बरोबर. अभंग कोणी रचले? तुकोबाने. पैसे कमवतो काय? मी तुकोबाच्या अभंगावर धंदा मांडला. आजकाल भजन करायला पण लोक पैसे घेतात. भजन तुकोबाचं जनाईचं. बरोबर. धन त्यांचं. बरोबर. पण चाकतो आम्ही, फुकट चाकतो. बरोबर. तसंच त्या पांडुरंगाने एका संताने सांगितले, ऐसे केले या विठ्ठले, नाही सोवळे ओवळे. ऐसे केले या विठ्ठले. कुठं सांगितलं त्याने सोवळं रेसा? सगळ्यांना शिवत होता. गाडगे महाराजांनी सुंदर उदाहरण दिले. गाडगे महाराजांसारखी समाजसेवा कुठल्याही संतांनी केली नाही. आपण त्यांना बघितलंय का? हो, गाडगे महाराज मी लहान होतो तेव्हा मला मांडीवर घेऊन माझ्या घरात इथं बसले होते. अरे बापरे. माझ्या वडिलांना सांगितलं, हे या देवपोट्याला घेण्यासाठी मी तुझ्याकडे आलो रे. तो क्षण होता, इथे जंगल होतं सगळं, कसलं काही नव्हतं. इथून चालत काय लागलं तर चालत चेंबूरला जायचं. बरं. हां, इथं फॅक्टऱ्या वगैरे काय दिसतात आज, ते काही नव्हतं. सगळं खेडं असेल, छोटं चुळा. हां, हे छोटा कोळीवाडा होता. बरं. मी परम भाग्यवंत आहे की देव माझ्या दारात मला मांडीवर घेऊन बसले. इतका माझ्यासारे भाग्यवंत कोणी नसेल. मला धन नको, दौलत नको, संपत्ती नको. मला तुझ्या आशीर्वादाचा प्रसाद हवा आहे. प्रसाद हे वाक्य माझ्या तोंडून नेहमी निघायचं. त्याचं एक गीत आहे, काढ रे ते प्रसाद दे म्हणून, त्या पुस्तकात ना बघ. प्रसाद दे मद प्रसाद दे, श्री गुरु दत्ता प्रसाद दे. तव भक्तीचा, तव नामाचा, तुझ्या कृपेचा प्रसाद दे. हा खडीसाखरेचा प्रसाद नको मला. कृपा कटाक्षे विलया जातील, दोष आमच्या शूद्र तनुतीला. ह्या जन्माचे सार्थक करण्यास सत्वगुणांचा प्रसाद दे. तुझ्या दर्शने पावन होऊ, तुझ्या भक्तीच्या रसात न्हाऊ. आशीर्वाद दे, कृपा छत्र दे, तव सेवेचा प्रसाद दे. सेवेचा प्रसाद दे, की माझ्या हातून तुझी सेवा व्हावी. हा प्रसाद दे. नकोच आम्हा धनवैभवते, आम्हास त्याचे काय मोलते. अविरत आमच्या सोबत राहून हाकेला प्रतिसाद दे. ते धन दे आम्हाला. सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, तुकारामाने सांगितले. बरोबर. काय करायचं आम्हाला? आता पण तुम्ही इथे शेवटच्या ओळीत बोलते, प्रसाद घेऊन तृप्त झाली, जानकी तुझी पावन झाली. असे सदोदित या कन्येला तुझ्या कृपेचा प्रसाद दे. हा प्रसाद मागण्याकरता देवळात जावं. देवाच्या दारात गेल्यानंतर त्याच्याशी एकरूप व्हावी. जनाई माझी एकरूप झाली, मीराबाई एकरूप झाली. आणि म्हणून मीराबाईने अनेक संतांनी लिहिले, त्याच्यावर एक मोठं वाक्य आहे, श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया, ऐसा रंग दे की छूट नाही जाए, धोबिया धोए चाहे सारी उमरिया.
धोबी या शब्दाचा अर्थ काय? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे 6 विकार जे आम्हाला जडलेले आहेत, त्याने कितीही चादरीला काय केलं त्याचा रंग जाता कामा नये, असा रंग दे. बरोबर. आम्ही कुठे मागितला? 5 नारळाची तळी वाहीन, पावशेर तुला दूध आणीन, 5 शेराने तुझ्या पायऱ्या धुईन, माझं एवढं काम कर. ह्याला लाचलुचपत बोलतात बरोबर. माझ्या भाषेत. बरोबर. ह्याला लाचलुचपत बोलतात. देवा हे एवढं आमचं घे, ये पण आमचं एवढं काम कर. बरोबर. त्याने मागितलं. नारळाला जन्म तुम्ही दिला, फुलाला जन्म तुम्ही दिला, त्याला रंग तुम्ही दिला, त्या धान्याला जन्म तुम्ही दिला नाही. मग त्याचंच त्याच्या बोडक्यावर वाहता नाव तुमचं सांगता तुम्ही. बदमाश भक्ती आहे ही. बरोबर. असली भक्ती त्याला नको आहे. सेवेची, प्रेमाची भक्ती हवी आहे. त्याच्या रंगात रंगून जा. मी तुझा आहे, तू माझा आहेस. महाराज काय सांगायचे सेवेबद्दल? महाराजांचं काय सांगणं होतं? महाराज हेच सांगायचं नाही. उपासना करा, नामस्मरण करा, अनुष्ठान करा. नागाचं काय वैशिष्ट्य होतं? नागाचं वैशिष्ट्य महाराजांचं ते गैनीनाथांचं वरदान होतं त्यांना. म्हणजे कसं काय होतं तो प्रसंग? की ते नाग धरून जिवंत आणायचे आणि गळ्यात बांधायचे. कोणाचे? बरं. नेहरूंच्याही गळ्यात बांधले. तुम्ही पाहिलं का नेहरूंच्या गळ्यात बांधलेलं? नाही. आण रे तिथून तो अल्बम. बरं. 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 नाही म्हणजे तुम्हाला आता मी उदाहरण नाही बोलत आहे, अल्बम दाखवतो. त्यांनी नेहरूंच्याही गळ्यात घातला, अनेक संतांच्या गळ्यात घातलं. बरं. मी तुझं याने स्वागत करतो. माझ्याकडं फुलं नाही आहेत, माळा नाही आहेत, हार नाही आहे, पण माझ्याकडे साप आहेत. साप आहे. सचित्र आहे माझं महाराजांचं मायाजवळ मला दिलेलं. बरं. आता ते खूप जुनं झालंय. महाराज असताना दिलं होतं. अरे बापरे. पुरातन झालंय. बरं. महाराज म्हणे ही दौलत तुला देतो रे, सांभाळून ठेव. आता ते सगळ्यांना बघून बघून नेहरूंचं दाखव. धर्मकार्यामुळे महाराजांचं सगळ्या भारतामध्ये हो, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यास सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर राष्ट्रसंत धर्म भास्कर पाचलेगावकर महाराजांचा. जे कार्य महाराजांनी केलं ते कुठल्याही संतांनी नाही केलं. आज आमच्या राजकारण्यानं तो विसर पडला आहे. राजकारण्यानं त्या बलिदान गेलेल्या पुरुषांचाही विसर पडलेला आहे. धुंद झालेत ते, मस्त झालेत राजकारणी. पण महाराजांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीमध्ये कसा भाग घेतला होता? कसा घेतला होता? घेतला. यज्ञकुंड पहिला त्यांनी चेतवला तो निजामशाहीत, विदर्भाला. बरोबर. आणि तिथून त्याचा यज्ञ चालू झाला आणि तिथून ते हिंदू धर्मरक्षणासाठी बाहेर पडले. आणि म्हणून दासगणू महाराजांची एक कविता आहे की लोकांसाठी तू नरसिंह असतील पण आमच्यासाठी तू समर्थ रामदास आहेस. महाराजांवरती त्यांनी लिहिलंय. हो, अरे महाराजांवर दे रे. माझ्याकडे ते मी काढतो लगेच. तुला काय चष्मा लागला असेल तर मिळणार नाही. हे महाराजांची वर त्यांची कविता आहे दासगणूंची. हे दासगणूंचं पत्र आहे महाराजांना. बरं. अरे बापरे. दासगणू महाराज वयोवृद्ध झाले होते, आजारी पडले, तेव्हा त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. पहिलं पत्र आहे. मुक्काम पोस्ट गोरटे पोस्ट उमरी, फाल्गुन शुद्ध 4 सोमवार शके 1872. बरं. श्री गणेशाय नमः. हे नरसिंह नरकेसरी, तुम्ही समर्थांची ये परी, सांप्रत विचारता भूमीवरी, धर्मरक्षण करावया. क्या बात आहे. वाक्य दासगणू महाराजांचं. महाराज एक विक्षिप्त लीलाधारी होते. महाराजांना हे कृती विनोबा आहेत ना? हां, ही कृती करताना आम्हाला सांगितलं, गरिबांच्या घरची, रंजल्या गांजल्यांच्या घरची भांडी घासताना सुद्धा मी पांडुरंगाची भांडी घासतो म्हणून घासा, तिथे तुम्हाला पांडुरंग मिळेल. अरे बापरे. महाराज भांडे घासतात. हो बघा. गरिबांची शेती लावताना सुद्धा विनामूल्य लावा, त्यांना मदत करा. सगळ्यांनी जा, सगळ्या आश्रमवासियांनी त्यांच्यात भाग घ्या आणि त्या गरिबांना अन्नदान करा. हे सेनापती बापट सहित सगळ्यांची सचित्र आहेत. आम्ही श्रमदान करताना हे बाल कोल्हाटकर आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो अनुगाई. ही बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली महाराजांना गाडी. बरं. हां, बाळासाहेब ठाकरे बऱ्याच वेळा महाराजांच्या दर्शनाला जायचे. अनुयायी होते. बरं. जेव्हा शिवसेना जन्माला नव्हती तेव्हाचे, शिवसेना नंतर जन्माला आली. महाराजांनी धर्मकार्य केलं, सगळं कार्य केलं, शालेय शिक्षण दिलं,
सगळ्यांना समावलं. महाराजांसारखा माणूस जन्माला येणं अशक्य आहे. महाराजांचं कार्य इतकं मोठं आहे की वर्णन करणारा शब्द नाही आहे कोणाकडे. कोणीच वर्णन नाही करू शकत. अनेक श्रमदानानं त्याने गावोगावच्या सुधारणा केल्या, गावोगाव सुधारले. पण आमच्या राजकारण्यांना का विसर पडला मला कळत नाही. का महाराजांचं चरित्र लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, ते पण नाही तसे पोचलं. प्रयत्न नंतर झाले. याचं कारण आहे, महाराज मुसलमानांच्या विरोधात होते. सरळ विरोधात होते. हां, निजामशाही त्याच्यामुळं पासूनच होते. नेहरूंनी काय केलं, महाराजांचं कार्य तिथं दाबलं. दाबलं गेलं. का दाबलं? की हे जर मुसलमानांच्या विरोधात गेले तर आमचं मतदान सगळं लोप होईल. बरोबर. महाराज का मुसलमानांच्या विरोधात होते? मी मुसलमान या अक्षराच्या विरोधात नाही. जो दुष्कृत्य करतो, जो राष्ट्राला हानिकारक आहे, जो धर्माला बाधक ठरतो, मग तो आमचा का ना असो, तो आमचा विरोध. क्या बात आहे. आणि मग महाराजांनी जे निजामशाहीमध्ये हे केलं, धर्म परिवर्तन घडवून आणलं, त्यावेळेस पण मी ऐकलं की महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणात ते केलं होतं. हो, म्हणून पण या सगळ्या लोकांना ते नोटिफाय झालं होतं का, हां. की ते त्यांना लक्षात आलं की अरे हे मोठं कार्य होतंय, इथे याला कुठेतरी दाबायला पाहिजे की हे थांबायला म्हणून पाहिजे. ते दाबलं गेलं. बरोबर. आणि आजही ते दाबलं गेलं. खरं म्हणजे महाराजांना असतानाच पद्मश्री किताब मिळाला पाहिजे होता. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हां, नाही मिळाला, आजही नाही मिळाला. आता इथे बघा, हे पोवईच्या आश्रमाला हे हायकोर्टाचे चीफ जस्टिस हे गगनगिरी महाराज आहेत. बरं. तुम्हाला थोडक्यात दाखवतो, जास्त वेळ नाही घेत तुमचा. हे सेनापती बापट, अनेक मंत्री, याशुजा अडवाणी, हां, आणि हे बाळासाहेब ठाकरे. बरं. हा फोटो बघितलाय मी बऱ्याच वेळा, इंटरनेटवरती आहे हा फोटो हां, बाळासाहेब ठाकरेंचा. हे वसंतराव नाईक. बरं. आमचं एक मत आहे, मंत्री असावा, राजा असावा, पण राजा राज्याचं रक्षण करणारा असावा, शोषण नाही. बरोबर. हे लक्ष्मण शास्त्री जोशी, हे आचार्य अत्रे. आचार्य अत्रे महाराजांकडे यायचे का? हो, त्यांचा कसा संबंध होता? कारण आचार्य अत्रेंनी खूप साधू संतांवरती नाही भयंकर नाही, तुफान टीका केली भयंकर होती. तुफान म्हणजे काय, त्यांच्या लेखणीतून अनेक नास्तिक होते ते मूळचे. बुवा तिथे बाया आहे, त्यांचं नाटक खूप हां. गाजलं होतं तेव्हा. नास्तिक होते ते. बरोबर, नास्तिक होते. हां, पण तिथे लीन झाले महाराजांजवळ. त्यांचं राष्ट्रकार्य बघून एवढं मोठं कार्य या भारतात तरी कुठल्या संतांनी किंवा नेत्यांनी जे केलं नाही, ते महाराज तुम्ही करून दाखवलं. की आज आम्हाला हिंदू बोलायला तुम्ही जिवंत ठेवलं. बरोबर. तुमचा अनंत उपकार आहे त्या देशावर. बरोबर. कारण निजामांनी तर ठरवलंच होतं, निजामशाही तर भारतात येणारच नव्हती. हो. त्यावेळेस महाराजांनी ते कार्य केलं. आणि मी असं ऐकलं महाराज की जेव्हा ते धर्म परिवर्तन केलेल्या लोकांना हिंदू धर्मात घ्यायचे, त्या काहीतरी विस्तवाचा ते हे हां, विधी अग्नी. व्हायचा, हां, अग्नीचा. तो काय विधी होता? हां, तो विधी म्हणजे अग्नीत चालायला लावायचे. बरं. चला चला, पण मग प्रदक्षिणा घाला. लोक चालायचे का त्यामध्ये? हो, काय नाही व्हायचं, काहीच व्हायचं नाही. काहीच नाही व्हायचं. महाराजांना निर्गुण पादुका कशा मिळाल्या होत्या? महाराजांना निर्गुण पादुका मिळाल्या हे सेनापती बापटांनी सविस्तर सांगितले. त्यावेळी आमचा जन्म नसेल, बरं. पण महाराज एक वेळ गाणगापूरला गेले होते. बरं. लहान होते, काय 13-14 वर्षाचे काहीतरी होते असं सांगतात, आय बरं. डोंट नो. तर पुजाऱ्यांनी त्यांना अडवलं, आतमध्ये जायचं नाही म्हणून. बरं. ते पहिल्यांदाच रागिष्ट होते. हो. ते बोलून गेले, हे गाणगापूरच्या दत्ताराम, तुझी ख्याती तर मोठी ऐकली होती, पण मला माहिती नव्हतं की तू पुजाऱ्याचा बंदिवान असतील. बरं. बंदिस्त ठेवला, टाळं लावलं विश्वाच्या विश्वंभराला. जोपर्यंत तू मला भेटत नाहीस तोपर्यंत तुझ्या गावात का तुझ्या देवळात पण अंधार पडेल, बत्ती जळणार नाही. अरे बापरे. हा दम दिला आणि महाराज संगमावर गेले, बसले. वाळूचं लिंग केलं आणि त्याला अर्ध देत होते. बरं. संध्याकाळ झाली, रात्र झाली, 7 वाजले, बत्ती पेटेना, गावातही पेटेना आणि देवळातही पेटेना, कुठेच नाही. कुठेच नाही. मग एक म्हातारा होता, त्यांनी सांगितलं, हे सकाळी एका पोराला आपण साधूला अडवलं होतं, तो असं बोलला होता, चला त्याला शोधू. शोधत गेले ते संगमावर. महाराज म्हणे दरवाजा उघडचा, त्याने मला भेटावं, मग त्याच्या नगरात उजेड पाडेल. आणि महाराज मग तळघरात गेले. नरसिंह सरस्वती प्रसन्न झाले. श्रीपाद वल्लभांनी त्यांना पादुका दिल्या आणि सांगितलं, मला वचन दे कुठल्या तीर्थात जाणार आहेस नाहीस म्हणून.
आणि त्या निर्गुण पादुका महाराजांनी तसंच्या तसंच तळघर करून खामगावला प्रस्थापित केल्या. तर स्वयंभू निर्गुण पादुका आहेत त्या देवा, देवांनी प्रत्यक्ष दिलाय. प्रत्यक्ष देवाने दिलेल्या. अशा फक्त तुम्ही जसं सांगितलं की 4च मुख्य पादुका आहेत. हां, आणि श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभूंची जी निर्गुण पादुका जर असतील तर ह्या एकमात्रच आहेत. एकमात्र आहेत. कारण कुरवपूरला पण ज्या पादुका आहेत त्या पाषाण पादुका आहेत, त्या पाषाण निर्गुण पादुका नाहीत. आहेत. कुरवपूरला पाषाण आहेत. तुम्ही पिठापूरला पण पाषाण आहे. नरसोबावाडीला पाषाण आहे. पाषाण आहे, हो. हां, पण निर्गुण पादुका 4च ठिकाणी. बरोबर, एक कारंजा, बरोबर, एक गाणगापूर, बरोबर, एक गिरनार, एक खामगाव. बरोबर. या जगाच्या पाठीवर 4च ठिकाणी निर्गुण पादुका आहेत. बाकी सगळ्या पाषाणावर आहेत. मग त्या पादुकांचं दर्शन प्रत्येकाला घडतं का? हो, नाही घडत. हेच तर म्हणते. कुठल्या खामगावच्या म्हणतो? खामगावच्या सगळ्यांना घडतं. बरं, कारण काय, महाराज असतानाच मी सांगितलं तळघरात सगळ्यांना सोडायचं. बरं. तिथे तुमचा ब्राह्मण जर मध्ये येत असेल, ब्राह्मणशाही होत असेल, तर मी कधीही तुझ्या खामगावला येणार नाही, मला पसंत नाही. आणि हे तूच शिकवलेलं वाक्य तुला देतोय, बरं, मी नाही शिकलोय. बरोबर. ब्राह्मणशाही मला नको. तिथे पण केशर कस्तुरीचं लेपन होतं पादुका. हां, केशर कस्तुरीचं लेपन तिथं नेहमी होतं. काय, तेव्हापासून सगळ्यांना सोडतात तळघरात. अगदी म्हणजे या स्टूलवर आपण इथं एवढ्या जवळून बघायला मिळतं तेव्हा. बरं. सावरकरांनी जे पतित पावन मंदिर हे केलं होतं हां, त्याची स्थापना पण महाराजांनीच केली. महाराजांनी केली. बरं. हे महाराजांचं हिमालयातलं कृत्य आहे. मग असं प्रत्यक्ष समाजकार्यात उतरणारे संत म्हणजे ज्यांनी राष्ट्रकार्य केलं, समाजकार्य केलं, धर्मकार्य केलं, असं एकंदरीत कार्य करणारे महाराज समर्थांनंतर एकमात्र आहेत. कारण असं हे चरित्र ठासून आम्ही सांगू. कुणाचंच नाही वाचलं मी. हे बघा, हे पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी नव्हती तेव्हा, ओनली वन इंदिरा. बरोबर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंनी पहिलं अधिवेशन दिल्लीला भरलं, तेव्हा महाराज अध्यक्षस्थानी होते. अरे बापरे. नेहरूंनी काय चाल केली, यांना अध्यक्षस्थानी ठेवा म्हणजे या प्रचारापासून लांब राहतील, आपल्याला वर्चस्व गाजवता येईल. तिथे नेहरू जिंकले. मला सांगा, त्यावेळी बुवा होते, साधू होते, अनेक माळा घातलेले, भस्म चर्चिलेले, दाढ्या वाढवलेले होते. का तुम्ही समाजासाठी बाहेर नाही पडलात? का तुम्ही राष्ट्र कल्याणासाठी बाहेर नाही पडलात? आजी आहेत, कुंभमेळा भरतात, बरोबर, कुंभाचं उद्घाटन करतात, करोडो रुपये राष्ट्राचे खर्च केले जातात कुंभमेळ्याला. धर्माचं काय? पण मग महाराज माझा असा प्रश्न आहे की या सगळ्या कृत्यातनं म्हणजे कुंभमेळा किंवा आता धर्माच्या आता राम मंदिर जे झालंय आपलं अयोध्येचं, असे जे मोठे संस्थान किंवा कार्यक्रम जे होतात, सोहळे जे होतात, तर यातनं कुठेतरी लोकांच्या मनात श्रद्धाभाव निर्माण व्हायला मदत होते का? हो, मग हे पण तेवढेच गरजेचे नाहीत का? गरजेचे आहेत. बरं, श्रद्धा गरजेची आहे. श्रद्धा तुमच्यात निर्माण झाली पाहिजे, पण निर्माण करणारा कोणीतरी पाहिजे ना. बरोबर. करणारेच गुहेत बसलेत. पण मग याला आपल्याला कसं म्हणजे सामान्य लोकांनी याच्या धर्मकार्यामध्ये कशा प्रकारे भाग घ्यायला पाहिजे? हे बघा, सामान्य माणूस आहे, त्याला घडवायचं आहे. मी इथे आहे, मला यांना घडवायचं आहे. मी माझं काम करायचं, ते घडतील, नक्की घडतील. बरोबर. आज अपयश येईल, उद्या अपयश येईल, परवा अपयश येईल, पण 2 वर्षांनी यश येईल. पण मी तर अर्धवट सोडलं तर त्यांच्यापेक्षा महामूर्ख मी, की मी त्याला घडवू शकलो नाही. मग त्यांची चूक नाही, ती माझी चूक आहे. विद्यार्थी घडवायचा शिक्षकाने, विद्यार्थ्याने शिक्षकाला नाही. यांना उपासना शिकवली, यांना उपासनेला बसवलं, यांना छातीशी कवटाळलं, यांना उराशी बाळगलं, तर हे नक्की करतील. पण महाराज माझा असा प्रश्न यायला असा राहील की धर्मकार्य जर व्हायचं असलं तर पहिले कुठेतरी सामान्य लोकांचा एक प्रश्न असतो की आर्थिक बाजू कमकुवत असते समाजाची. हो, तर कुठेतरी पोट जर भरलं तर कुठेतरी धर्माकडे लक्ष बरोबर द्यायला आहे. हे असेल. तर मग आपण आता आपल्याला अनेक लोक ऐकणार आहेत, तर सामान्य लोकांनी अशी काही उपासना आपण देऊ शकता का की ज्यांनी अगदी रोजच्या आयुष्यात 10-15 मिनिटं जर त्याला दिले तर त्यांनी आर्थिक ते जे सक्षमीकरण होईल त्यांचं, आणि त्यातनं त्यांची वृत्ती पण परमार्थाकडे कुठे वळेल? तुम्ही समाजकार्य करताना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या तुम्ही दुर्बल सक्षम आहात पाहिजे. हे मी मान्य करतो. बरोबर, पण तुम्ही दुर्बल का होता मला हे समजत नाही आहे. तुम्ही छोटासा धंदा करा, एवढासा धंदा करा, मनाने करा, ईश्वराचं नामस्मरण करा, तो धंदा चालू ठेवा.
असती 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 त्याचं विशाल स्वरूप होईल. बरोबर बरोबर आहे. बरोबर पण तू केलातच नाही काय, नाही आपोआप पाहिजे तर नाही मिळणार. बरोबर आहे. मग महाराज, आपला आणि महाराजांचा जो संबंध, म्हणजे आपला जॉब पुढे सुरू होता, मग त्याच्यानंतर आपलं लग्न केव्हा झालं आणि मग महाराजांनी वेळोवेळी आपल्याला कसं मार्गदर्शन केलं? महाराज नेहमी आताही मला मार्गदर्शन करतात, अंतर्ज्ञानी का होईना. ते मी आपल्याला विचारणार आहे हां. नक्की. आणि जर ते अगदीच खाजगी आहे, पण तरी पण आम्हाला ते आहे. ऐकायला फार आवडेल. खाजगी आहे, कारण ते कोणाला सांगू नये असं आहे. नाही, पण महाराज आम्हाला याच्यासाठी हे सगळ्यांसाठी गरजेचं आहे जाणून घेणं. का मी सांगतो, कारण ना कुठेतरी बघणारे व्यक्ती काही नवीन असतात, काही लोकांच्या मनात धर्माबद्दल क्युरिओसिटी असते, संतांबद्दल काहीतरी उत्सुकता असते जाणून घेण्याची, आणि काही लोकांच्या मनात सात्विक भाव असतात संतांबद्दल. कोणी धर्माचा उपासक असतो, कोणी साधक असतो, असे वेगवेगळे कॅटेगरीचे लोक ऐकतात. तर तेव्हा मला हा प्रश्न याच्यासाठी सगळ्यांना विचारायचा असतो, मी जेवढे पॉडकास्ट घेतो किंवा बोलतो, कारण ना कुठेतरी देह ठेवल्यानंतर ते आपल्या स्थूल दृष्टीला दिसत नाहीत, पण देह ठेवल्यानंतरही त्यांचं कार्य तेवढ्याच विस्ताराने चाललेलं असतं आणि आपल्या शिष्याकडे, भक्ताकडे त्यांचं अखंड लक्ष असतं. याची जाणीव आता जर तुम्ही असे प्रसंग जर ज्याला अनुभव आहे त्यांनी जर सांगितले, तर कुठेतरी माझ्या मनात, बघणाऱ्यांच्या मनात ती एक दृढ भावना निर्माण व्हायला मदत होते की सत्पुरुष हे फक्त देह ठेवणं हा त्यांचा एक लीला खेळ असतो, ते सदैव चिरंजीव असतात. त्यामुळे तो आम्हाला भाग जाणून घ्यायचा आहे. बरोबर आहे. पण पहिले महत्वाचं असं की तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन कसं केलं तुमच्या सांसारिक आयुष्यात, आणि मग तुम्हाला त्यांनी घडवलं कसं? म्हणजे घडवलं तर त्यांनी आधीच तुम्ही ठरवलं होतं की हा माझा आहे, तर तुम्हाला ते नाम दत्तानंद कसं दिलं होतं, आणि ते दिल्यानंतर तुमचं वैवाहिक आयुष्य पुढे गेलं, मग संसारात मदत कशी झाली, महाराज तेव्हा तुम्हाला काय सांगायचे, आणि तुम्हाला पारमार्थिक मार्गदर्शन त्यांनी कसं केलं? पारमार्थिक मार्गदर्शनाने खूप चांगलं केलं. दत्तानंद हे नामाभिधान त्यांनी त्याच वेळी मला दिलं होतं. पण वैवाहिक जीवन बोललात तर महाराजांनी आज्ञा केली होती. कारण लग्न या शब्दाच्या मी सक्त विरोधात होतो. बरं. माझा खूप विरोध होता. तुम्हाला लग्न करायचं नव्हतं? नाही, मी खूपच विरोधात. प्रत्येक स्त्री माझी बहीण आहे, माझी माऊली आहे, तिचं चरण सेवा करणं माझा धर्म आहे, मी तिचा लेक आहे, बरं ही माझी धारणा होती. बरं. पण महाराजांनी ज्या दिवशी आज्ञा केली त्या दिवशी मी गोंधळलो. पण मला असं का झालं, माझ्याकडून काय चुकलं? कारण मला जे नको आहे ते तुम्ही करायला लावता. महाशब्द शंकराचार्यांपर्यंत गेला. बरं. शंकराचार्यांनी सांगितलं, गुरूंची आज्ञा मान्य करणं तुझा धर्म आहे, ते तू कर, त्यांची इच्छा आहे. मी बोललो नाही करणार, मला नको आहे ते, जे मला नको आहे ते नको आहे. पण महाराजांनी हट्ट सोडला नाही, शंकराचार्यांनी हट्ट सोडला नाही. गगनगिरी महाराजांनी आज्ञा केली, गुरूंची आज्ञा पालन करणं तुझा धर्म आहे. याला एक उपप्रश्न विचारतो, गगनगिरी महाराजांची आणि आपली भेट कशी झाली? गगनगिरी महाराजांची माझी भेट खोपोलीला नाही झाली, गगनबावड्याला झाली. बरं. मी संकेश्वरला होतो. बरं. संकेश्वराच्या मठात कोल्हापूरला. तो जो शंकराचार्यांचा पीठ आहे. हां, पीठ आहे. बरोबर. दुसरं पीठ. उपपीठ आहे. हां, उपपीठ. बरोबर. तिथे होतो. बरं. तेव्हा तिथे योगायोगाने महाराजांच्या हस्ते काही यज्ञकुंड करायचे होते. बरं. म्हणून महाराज तिथं आले होते. त्यावेळी त्यांची माझी गाठभेट झाली. बरं. ऐक्यू होतं, पण बरं. पाहिलं नव्हतं. पण त्यावेळी महाराजांना पाहिलं, पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, महाराज आज मी धन्य झालो. ऐक्यू होतं, पण आज मला माझा देव भेटला. पण मी तुमच्या स्वरूपात संचारेश्वरला बघतो, तुम्हाला नाही. बरं. मला त्याने विचारलं, काय? माझं नाव गगनगिरी आहे. नाही, लोकांसाठी, माझ्यासाठी माझा सद्गुरू संचारेश्वर आहे. त्याच्यावर त्यांनी मला 2 मिनटं थांबून विचारलं, बाळू असं कसं रे? मी पांडुरंगाच्या मंदिरात जाताना सुद्धा माझ्या सद्गुरूला पाहतो, पांडुरंगाला नाही. माझ्या ध्यानी मनी माझा सद्गुरू आहे, आणि जो सद्गुरू मला दिसतो तोच माझा पांडुरंग, तोच माझा शिव, तोच माझा ब्रह्मा, तोच माझा विष्णू. 33 कोटी देवांना पाहण्या इतकंच माझ्याकडे वेळ नाही आहे, एकातच मी सगळं पाहतो. मग ते काय म्हटले तुम्हाला? तेव्हा ते साधारण उठाय बिटायचे, उभे राहिले, इकडे बाळा, मिठी मारली, छातीशी कवटाळली, आणि मला त्याने एक रुद्राक्षाची माळा दिली, आज जी माझ्या गळ्यात आहे. हो. अरे बापरे. बरं. गगनगिरी महाराजांनी दिलेली आहे. ही महाराजांनी दिलेली माळा आहे.
भले याला सोन्याने या भाविकांनी केलं तयार, मी काय केलं नाही, कारण माझ्याकडे सोने घ्यायला पैसे नाहीत. पण ही माळ म्हणी महाराजांचे पण ती त्या सोन्यापेक्षा अनंत पट खूप किमतीची मोठी आहे. त्याला या ब्रह्मांडात व्हॅल्यू नाही करू शकत अहो, आपण. वर्षानुवर्ष तपसाधना केली तरी हे मिळणार नाही. मिळणार नाही. अगदीच हे माझ्याकरता अमृत आहे, बरोबर कुंभ आहे अमृताचं. बरोबर. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, नाही मग परत मी तुम्हाला मूळ विषयावर येतो की मग गगनगिरी महाराजांनी तुम्हाला लग्न गुरु आज्ञा मानायची हे दिली, हां. म्हणजे तुम्हाला आज्ञा दिली की तू गुरु आज्ञा पाळ. मग तुम्ही पुढे काय केलं, कसं झालं? पुढे काय नाही केलं. मी महाराजांना जाऊन सांगितलं, महाराज तुम्ही केलेली आज्ञा अरे तू शंकराचार्यांपर्यंत पोचलास, गगनगिरी महाराजांना सांगितलं, कोणालाही विश्वास सांग, पण तुला ते करावं लागेल. मी बोललो करतो, तुम्ही शोधून आणा, मी करतो. बरं. एका अटीवर करतो महाराज, मी पवित्र आहे, पवित्र राहीन. येणारी व्यक्ती आहे ती सात्विक आहे, महालक्ष्मीचा अवतार आहे, ती पतिव्रता आहे, तिने तिच्याप्रमाणे राहावं, तिने तुमची सेवा करावी, अखंडित समाजाला एकत्रित करावं, अखंडित समाजाबरोबर राहावं, आणि माझी जी समाजसेवा आहे ती तिने पुढे चालू ठेवावी, एवढी अट आहे माझी. क्या बात. बरोबर. संसारासाठी लग्न करणार नाही, मला संसार करायचा नाही. मी संसार माझ्या पांडुरंगाचा करतोय. संसार मी माझ्या पांडुरंगाचा करतोय, आणखी कोणाचा संसार करू? नाही तर मला संसार या शब्दाचा अर्थ तरी सांगा. मला अडाण्याला माहिती नाही त्यातला अर्थ. तेव्हा महाराजांजवळ कोणी एक अज्ञात व्यक्ती बसली होती, मोठी व्यक्ती होती, बरं. बुद्धिमान होती, श्रीमंत होती, आणि त्याचं नाव आहे रुईकर शास्त्री. बरं. त्याने मी महाराजांना विचारलं, या बाळाचा पत्ता मिळेल का हो? तो म्हणे त्यालाच विचार ना. त्याने मला विचारलं, बाळा तुझा पत्ता देशील का? तो मला देतो. तुम्ही याल? काका तुम्ही मला पत्ता मागता, पण यायचं माझ्या गावी. माझ्याकडं जो पत्ता मागेल त्याने माझ्या गावी यायचं. बरं. तुमची शब्दरचना मराठीतले लक्षात ठेवा. माझा पत्ता मागता तुम्ही. तेव्हा एक माझा अभंग आहे, जगताच्या बाजारी आलो, माया ह्याचे नाव, राहिला दूर आमुचा गाव. त्या गावचे आम्ही रहिवासी, बाजारी आलो इथे फिरण्याची, देव घेव थोडीच करून या, गाठू आमुचा गाव. तो गाव आहे. एवढ्या लवकर त्या गावी जायचं? हो. ते गोंधळले असतील. हो, आमचा ॲड्रेस तो आहे, हा नाही. ही मायानगरी आहे. दत्तानंद स्वामी माहुलला राहतात, मायानगरीत राहतात. दत्तानंद स्वामींचा गाव नाही आहे, दत्तानंद स्वामींचा गाव आहे कैलासवासी, वैकुंठवासी. तो माझा गाव. तुम्ही गाव विसरलात, मी नाही विसरलो. तुम्ही गाव विसरलात, मी नाही विसरलो. म्हणून माझी एक दुसरी कविता आहे, कोठोनी आलाशी प्राण्या, कोठे जाणार आहेस, तुझे तुला कळलंय का रे, केव्हा संपेल प्रवास. कळलं? बरोबर. नाही कळलं? कळलं का? नाही कळलं. आता माझ्यासमोर माझा एक मुलगा बसलाय. बरं. तो तुमच्या प्रेमचा बाप आहे. बरं. पण तो माझ्याकरता लहान आहे, कारण तो लहान असताना महाराजांना भेटलेला आहे. बरं. मला सांगा, तो ॲस्ट्रॉलॉजिकल आता झाला आहे, मी असं ऐकलं आहे, आय डोंट नो. माझ्या सानिध्यात एक दुसरे ग्रस्त आहेत, अनिल पाटील म्हणून, तेही ॲस्ट्रॉलॉजिकल झाले आहेत. मी रुईकर शास्त्रींना विचारला होता प्रश्न, शास्त्री पंचांग मांडता, कुंडली काढता, पत्रिका मांडता, तुमचं आयुष्य किती मला बरोबर सांगा एक्झॅक्ट. मग तुम्ही दुसऱ्याचं सांगायचं, तुमच्या आयुष्य रेषा किती सांगू शकाल? नाही शास्त्री. गणित नक्षत्रावर करणं बरोबर आहे, गणित चरणावर करणं बरोबर आहे, गणित उपनिषदावर करणं बरोबर आहे, पण गणित आयुष्यावर करणं बरोबर नाही. कारण हे कोणालाच कळलं नाही. हे कळलं फक्त संतांना. बरोबर. तुम्हाला नाही. मग आता राहिलं काय की तुमच्या राशींतराप्रमाणे राहू ग्रह वक्र आलाय, मंगळ ग्रह अनिष्ट आहे, शुक्र ग्रह बाजूला चाललाय. कुठल्या शास्त्राने त्यांना एकत्र कराल? कुठलं औषध आहे त्याला? धर्मकांड विरोध आहे माझा.
तुम्ही तुमच्या वेदामध्ये सांगितलेला उपचार करा, बरोबर लागेल. वेदामध्ये औषधं दिलेत, ती केली का? नाही केली. मग उपनिषदं का झाकून ठेवली? पण मला एक असं याच्याबद्दल विचारायचं आहे की मग जो गुरूंचा कृपांकित असतो त्याच्यावरती हे कुंडली शास्त्र किंवा हे ग्रह अंमल करतात का? अंमल नाही करत. त्याचं मन जर त्या सद्गुरूवर रंगलं असेल तर, नाही तर प्रारब्ध भोगावंच लागतं. तुम्हाला त्याचा काय अनुभव आला का? असा मला अनुभव आलाय. काय असं आहे मला खूप अनुभव आला. 1970 सालामध्ये या गावकीने माझ्यावर जो अन्याय केला, मोठा अन्याय केला होता या गावकीने, आणि मला घराचं बेघर केलं होतं. बरं. ही प्रॉपर्टी कोर्ट ऋषीमध्ये लॉक झाली होती. बरं. आणि वकील कशाला बोलतात मला माहिती नव्हतं, कारण आम्ही कधी बघितलं नाही. बरोबर. कोर्ट कशाला बोलतात ही माहिती नव्हतं. वडील 1969ला एक्सपायर झाले होते त्या धक्क्याने, आणि घराचे बेघर झाल्यानंतर लोकांच्या अशा अडीअडचणीला थांबायचो. महाराज तेव्हा होते का? हो. मग काय झालं? मला माझ्या आईने प्रश्न केला, एवढी परिस्थिती आली, आपण घराचे बेघर झालो, एक दिवस तरी महाराजांना सांग. त्यावेळी मी माझ्या आईला सांगितलं, आई मी महाराजांचा अनुग्रह शिष्य आहे, महाराज माझे नोकर नाही आहेत. महाराजांना मी नोकर म्हणून ठेवलेलं नाही आहे की माझा कचरा तू उपस, माझं प्रारब्ध तू कर, माझं प्रारब्ध तू साफ कर. नोकर मी एवढी खालच्या दर्जात नेऊ माझ्या सद्गुरूला की त्याला नोकरी करायला लावू माझी? ते नाही करणार. म्हणे मी कधी सुधारेल, त्याची इच्छा असेल तेव्हा. ठेविले अनंत आहे तैसेची राहावे, तसाच राहतोय. त्याची इच्छा असेल तेव्हा होईल. तर दुसऱ्या भाषेत सांगायचं, ते एक परीक्षा आहे तुझी, इंटरव्ह्यू चालले. जसं तुम्ही माझ्या आता घ्यायला आलात, ती इंटरव्ह्यू चालू आहे. या दगडात ढकलतोय, ज्या खड्ड्यात पाडतोय, तिथनं जरासा 2 दिवस बरा ठेवतोय, दुसऱ्या खड्ड्यात ढकलतोय. तू कितपत मला धरून राहतो मला बघू दे ना. की काही लोक श्री त्या प्रल्हादाला अनेक संकटाला सामोरे जावं लागलं, त्याने नारायणाला नाही सोडलं नाही. बरोबर. प्रल्हाद अमर झाला, छळणारे संपले. बरोबर आहे. पण नंतर महाराजांना हे कळलं असेल ना? हो. मग महाराज काय बोलले? महाराज बोलले त्यावेळी, तू मला का नाही सांगितलं एवढे कष्ट भोगले? बोललो नाही महाराज. महाराजांजवळ बोलायची कोणाची ताकद नव्हती. खूप विक्षिप्त होते ते, विस्त होते. बरं. मी एकटाच काय तो तोंड उघडायचो. मी बोललो, महाराज तुम्ही माझे देव आहात, देव, गुरु नाही. आणि देवाला मी माझ्यासाठी संकटात टाकून ते संकटाचं बोचकं देवाच्या डोक्यावर देणं, इतका मूर्खपणा मी नाही करणार. बापरे. माझं प्रारब्ध मी भोगायचं आहे. गेल्या जन्मी काय चुका झाल्या असतील ते भोगतोय, या जन्मी काय चुका झाल्या असतील ते भोगतोय, पण मी भोगताना तुला घेऊन भोगतोय, तुला सोडून नाही. तुला घेऊन भोगल्या ना तर त्याचं काळा कमी लागतील, पण तुला सोडून भोगल्या ना तर मी काळाच्या अधीन जाईन. ही माझी तत्व आहेत. नाही, मी तत्व आतापर्यंत पाळले. नंतर सगळं त्या याच्यात तुम्ही चेंज झालं गुरुकृपेने सगळं. हो. निस्तरलं. आणि आज जे मी तुमच्यासमोर बसलोय ही माझ्या सद्गुरूची कृपा आहे. आपण महाराजांच्या एका कृपेचा, म्हणजे खरं तर त्यांची कृपा नित्य निरंतरच आहे, चिरंतन आहे ती. पण महाराजांच्या कृपेचा असा एखादा अनुभव आम्हाला मुद्दाम सांगा की जो अतिशय दिव्य तर होताच, पण तो तुम्हाला सदैव स्मरणात राहतो की अरे अशी काही गोष्ट घडली होती जी अतिशय मी दिव्य. तुम्हाला सांगितलं होतं मगाशी 1970 सालामध्ये काय झालं. बरोबर. आता तुम्ही मगाशी जो छोटासा प्रश्न केलात की संत जातात देहरूपी, देह त्यागतात. एक्झॅक्टली. बरोबर. ज्ञानेश्वर माऊलीने देह त्यागला, हो, समाधी घेतली, समाधी. 700 वर्ष झाली. हो, आधी ज्ञानमाऊली जिवंत आहे. अगदी. म्हणजे ते चैतन्य. बरोबर. चैतन्य कधी मरत नसतं. बरोबर. चैतन्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. चैतन्य अविरत आहे. रामप्रभू अविरत आहे. रामाचा देह गेला, रामप्रभू नाही गेला. तसा संचारेश्वराचा देह गेला, संचारेश्वर नाही गेला. देह ठेवताना सांगितलं होतं, दिवस निरात्र तुझ्याबरोबर राहीन, काळजी करू नको. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही माझ्याबरोबर बोलता आहात, तो आहे, तो आहे, तो आहे, तो आहे, त्या माय बहिणी आहेत माझ्या, बरोबर की नाही? बरोबर. माझ्याकरता मी दत्तात्रयांबरोबर बोलतोय, हे माझं परमभाग्य आहे. मी तुमच्यातला दत्त पाहतो, तुमच्याबरोबर नाही बोलत. जाधव या व्यक्तीबरोबर मी कधीही बोलत नाही. जाधवाच्या परमात्म्याबरोबर बोलतोय, त्याच्याशी मी अनुसंधान साधलंय आणि ते अनुसंधान मला साधायचं आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदाच आंघोळ करून आलो आहे. परे पुणे चिदाकाशे निर्विकल्पे निरंजने सर्वभूतलयम दृष्ट्वा भूतशुद्ध्या प्रजायते.
आणि नंतर शेवटी थोडंसं विचारतो, बराच वेळ झाला आपला, बराच वेळ घेतला. आम्हाला यती महाराजांची एक आठवण सांगा. मला व्यक्तिशः यती महाराज उगारच्या स्वामींबद्दल अतिशय श्रद्धा आहे. आता आणि त्यांना यती महाराजांची थोडीशी कथा सांगतो. म्हणजे मी ऐक्यू होतं. हो आमचे महाराज नेहमी सांगायचे, अरे एक वेळ त्या यतीला भेट. मी बोललो त्या यतीने बोलवावं जाईन, मी होऊन नाही जाणार, बर मी होऊन नाही जाणार. हा गर्व नाही, हा अभिमान नाही, पण मी होऊन नाही जाणार. त्यावेळी मला शंकराचार्यांनी विचारलं, का तुम्ही होऊन नाही जाणार? मी बोललो जगद्गुरू, गुरुचरित्र वाचलं तुम्ही प्रवीण धर्मभास्करात, दीपकाने त्या गुरुची सेवा करताना गुरुचरित्रामध्ये काय वर्णन केलंय? 33 कोटी जेव जन्मले तरी माझा गुरु तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. बरोबर. तसं माझा संचारेश्वर त्या यतीपेक्षा श्रेष्ठ आहे. मला तो बोलवेल तेव्हा जाईल. आणि अचानकपणे ते वाडीला आले बरं. आणि करवीरचे मोठे शंकराचार्य दर्शनाला गेले. ते त्यांचे शिष्य ना. बरोबर. अरे विद्याशंकर, दत्तानंद स्वामी नामक संचारेश्वराचा लेख आहे, त्याला बोलावून घ्या. मला निरोप आला. बरं. गेलो, आंघोळ केली, तसंच दर्शनाला गेलो. नाही दर्शन नको घेऊ, आपण गंगेवर उभे राहून तिघेजण फोटो काढू, माझ्याबरोबर तुझं चित्र हवं आहे. अरे बापरे. बरं. हे माझं परमभाग्य आहे. ते झालं काढून आणि नंतर खोलीत गेलो तेव्हा सांगितलं, तुझा हट्ट होता की मी तुला बोलवावा. नाही, मला संचारेश्वराने येऊन सांगितलं, बोलवल्याशिवाय येणार नाही. बरं. बोला महाराज, माझं चुकलं तर क्षमा असावी. तुम्ही परब्रह्म नायक आहात, संत मला परब्रह्म नायक आहेत. कुठलेही संत, मी संतांना नेहमी वंदन करतो. माझे मायबाप आहात तुम्ही, मी चरणदास आहे सकल संतांचा. पण मला सांगा महाराज, इथे ब्रह्मदेव जरी उतरला आणि मला सांगितलं विश्वाचं राज्य देतो, तरी माझा बाप त्या ब्रह्मदेवाला बाप नाही बोलणार मी. तो माझा बाप, तो मला धक्के देव व राज्य देव, तुझ्या राज्याला मी नाही भुलणार, माझ्या बापाला नाही सोडणार. जो सद्गुरूला चिकटला, अनन्य भावे सद्गुरूची सेवा केली, तो सद्गुरू रूप होतोच होतो, ही माझी खात्री आहे. पण अनन्य भावे सेवा केली पाहिजे. हे मन धन सद्गुरूला अर्पण करा. हे माझ्या सद्गुरूचं आहे, माझ्या सद्गुरूचंच राहील. पण त्या अर्पण करताना मध्ये सद्गुरू तुला टिकली मारतो. अरे तुझी मावशी मेली बरं का, निरोप येतो, मा पोट्टा पटकन उठतो, मावशी मेली माझी, चाललो गावी, सोडतो त्याला. तिथे भक्ती संपते. बरोबर. एंड होते की तुला माझ्यापेक्षा तुझी मावशी प्यारी, मी तुझ्याबरोबर येईन, मावशी तुझ्याबरोबर नाही येणार. मग तू मला सोडून गेलास, तिथे भक्ती संपली, कारण तुझी माया आडवी आली तुम्हाला. पण असे आम्ही सगळे लोक, म्हणजे मी सगळ्याबद्दल बोलतोय की अशी भावना किंवा असे आम्ही तर असे कच्चे मडकेच आहेत. म्हणजे वेळोवेळी अशा चुका होतात. गुरूंच्या बद्दलचा उपमर्द वागण्यातनं, बोलण्यातनं, व्यवहारातनं, प्रत्येक गोष्टीतनं होतो. पण तरीही आम्ही काय करायला पाहिजे की गुरूंची कृपा व्हायला पाहिजे. इतकं सगळं तर होतं आणि वारंवार होतं. होतच होत राहतं. सामान्य माणूस करतो. सामान्य आम्ही सगळे सगळे सामान्य. अहो तुम्ही नाही, पूर्वीच्या काळातले लोकही सामान्यच होती. पण त्या सामान्य माणसाने देव घडवला ना, देवाला आणलं ना, पूजलं ना. तुम्ही करा ना ते. तर अशा एक काम करा, तुम्ही अंतर्मन परमेश्वराला द्या, बाह्यमन संसाराला द्या ना, दोन्ही करा ना. बरोबर. संसारासारखा आश्रम नाही आहे. संसार करता करता पांडुरंग गाठा. संसार सोडून भित्रा माणूस पळतो, कळलं का? अगदी. संसार सोडून भित्रा माणूस पळतो. संसार करता करता पांडुरंगाला गाठा. त्या संसारात पांडुरंगाला नाचवा, त्या संसार पांडुरंगाला खेळवा, त्या संसारात पांडुरंगाला भरवा. तो संसार सुखाचा होतो. पण ज्या संसारात पांडुरंग नाही, तो कुत्र्या मांजऱ्यांचा संसार झाला. त्या संसाराला का अर्थ नाही आहे. आलं, कमाई केली, पोटभर खाल्लं, मिठभर भरलं, सगळं आणि तुपाने बडबटलं, सगळं श्रीखंड खाल्लं, बासुंदी खाल्ली, आणि जाताना बाकी उपवासही गेला. कारण तो पोट्टा तुला काय देणार नाही जाताना. तू गेलास ना, तर त्याच दिवशी संध्याकाळी तुझी बॅग तपासून बघेल बँक बॅलन्स किती आहे. बरोबर. पण तो सद्गुरू रडेल तुला, ती माय रडेल तुला. आई आई असते, आईसारखं दैवत जगात नाही आहे.
आईची माया तुला कोणीही देऊ शकणार नाही. म्हणून त्रिवार वंदन करा. एक परमेश्वर बाप, एक परमेश्वर आई आणि एक परमेश्वर सद्गुरू, या तिघांच्यात ब्रह्मा विष्णू महेश पहा, तुम्हाला देव दिसेल. आम्ही आज वृद्धाश्रम काढले, कारखाने केले मिनिस्टर लोकांनी, कमाई. हां, ना आमच्या अक्षता पडल्या डोक्यावर, शिवामंगला सावधान. सावधान केलं तुला, तू बेसावध राहिला, मूर्ख आहेस तू. बरोबर. त्याने मंगळात तुला काय सांगितलंय, सावधान हो. पण त्या अक्षता पडतात, त्या पोट्याच्या डोक्यावर पडली ना की ती पिशाच योनी त्याच्या डोक्यात घुसते, तो बेसावध होतो. बेसावध होतो. आणि महाराज शेवटी आपण शेवटकडे वळूयात, पण मला असं सांगा की असं म्हणतात की जेव्हा सद्गुरू देह ठेवतात किंवा स्थूल देह ठेवतात असं म्हणू शकतो आपण, तेव्हा आपल्या जवळच्या शिष्यांना ते काही विशेष गोष्टी सांगतात किंवा काहीतरी विशेष गुज सांगतात. असं महाराजांनी तुम्हाला काही देह ठेवताना सांगितलं होतं का? आणि तो देह ठेवण्याचा प्रसंग कसा घडला होता? प्रसंग असा होता, 1985 साली महाराज माझ्याकडे आले होते. बरं. त्यावेळी मी कोन्सीला तयार केली होती जीर्णोद्धाराची. मला म्हणे, का रे पोट्ट्या, कोन्सीला पुढच्या वर्षी बसू, यावर्षीच का? बोललं पुढच्या वर्षी तुम्ही नसाल, मी आत्ताच सांगतोय. अरे बापरे. तुम्ही देह ठेवणार आहात हे मला कळलंय. तर म्हणे, कोणी सांगितलं? तूच सांगितलंस स्वप्नात येऊन. मी जाणार आहे, माझी वेळ आली, म्हणून मी कोन्सीला तयार केली. बसवा. कोन्सीला बसवली, सगळं झालं, समारंभ पार पडला, दत्तजयंती आटोपली. आणि पोट्ट्या, तुला कळलं लवकर. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, मी कुठल्याही भागात असलो देशात तरी देह ठेवायला मुंबईत तुझ्याजवळ येईन. अरे बापरे. आणि मी कसाही असलो तरी मी अविरत चैतन्य माझं तुझ्या घरात नांदेल, तुझ्याबरोबर नांदेल, आणि अविरत मी रात्री तुझ्याशी संपर्क साधेल. हे माझ्या माऊलीचं वाक्य आहे. म्हणून मी रात्री 1 तास झोपतो, खरं सांगतो तुम्हाला. आणि महाराज अजूनही आपल्याशी हो, बोलतात. अजूनही माझ्या पलंगावर येऊन बसतात. आमचं संभाषण होतं. आणि ते गेल्यानंतर पहाटे 3च्या नंतर मला झोप येते. ही अशी घटना माझ्या घरात घडली. मी आजही महाराजांना सांगतो, परत परत मला जन्म दे, पण तुझ्याबरोबर दे. तुला सोडून मला जन्म नको. पण असं म्हणतात ना महाराज की सत्पुरुषांचं एक भाग्य असतं की असे त्यांना तयारीचे शिष्य मिळतात. हो, नाही, ते शिष्य घेऊन येतात. अगदी त्यांचे पार्षद आहेत. मिळत नाहीत, घेऊन येतात. घेऊन येतात. कारण त्याचा तो माणूस घेऊन येतो. बरोबर. श्रीकृष्णाने विदुराला घेऊन आला, अगदी. श्रीकृष्ण सुदाम्याला घेऊन आला, पण सुदामा हे नाममात्र होतं. श्रीकृष्णाचा तो हस्तक होता बरोबर. आणि तो वरचाच होता. बरोबर. त्याला बरोबर बोलवला. श्रीकृष्ण इतरांच्या घरात नाही गेला, पण सुदाम्याच्या घरात जाऊन पोहे खाऊन कलियुगाची रचना केली. ते प्लॅनिंग तिथं केलं श्रीकृष्णाने, विदुराच्या घरात नाही. असे जे अवतारी महात्मे येतात ते आपले पार्षद सोबत घेऊन येतात हा, आपल्या घेऊन कार्यासाठी. येतात, घेऊन म्हणून येतात. आपल्याकडनं एवढं सगळं कार्य अजूनही सुरू आहे. हो, घेऊन येतात. कारण काय, त्यांना माहिती आहे मी चाललोय, माझा हस्तक तुम्हाला नेला पाहिजे, कारण त्याच्या हातून मला कार्य करता येईल. आणि या जागेवरती इथे ज्या पादुका ठेवल्या आहेत, या महाराजांनी एकमात्र पादुका दिलेल्या आहेत. एकमात्र पादुका त्याचं दिल्यात. काय? 1983ला महाराज दत्त जयंतीला आले होते. बरं. शाहू मोडक तेव्हा प्रमुख पाहुणे होते. बरं. तुमचे शिवाजीराव साठम होते, बरं. जयवंत कुलकर्णी होते, बरं. सुधीर फडके होते, बरं. अनेक नेते इथं बसले होते. दत्तजयंतीचा कार्यक्रम समाप्त झाला आणि पायरीवर आले आणि मला म्हणे, पोट्या, हे तुला देऊन जातो बरं पायातलं. बापरे. ह्याच्यावर मराठवाड्याचं लक्ष आहे, ह्याच्यावर पाचलेगावचं लक्ष आहे, पण हे तुझ्याशिवाय मी कोणाला देणार नाही, कारण तू माझा एकमेव मुलगा आहे. त्या इथे आहेत अजूनही. हे काय, बरोबर. चांदीच्या त्या भांड्यात आम्ही त्या पादुका ठेवल्या. यांना थोड्या वेळाने ते हे काढा, हां, आणि ते झाकण उघडून पादुकांचं दर्शन इथं द्या. म्हणजे हे महत् भाग्य आहे. आणि इथे या जागेवरती आपण महाराजांबद्दल बोलतोय आपण इतकं. आणि माझं भाग्य आहे, विशेष माझं भाग्य आहे की महाराजांचं अस्तित्व जिथे आहे, महाराजांच्या पादुका, आणि असं म्हणतात गुरूंचं अस्तित्व त्यांच्या शिष्यामध्ये आणि त्यांच्या चरणांमध्ये असतं. तर ते दोन्ही इथे आहेत. तर ही महत् भाग्याचीच गोष्ट आहे. काय आहे, देवाची पूजा वरती नाही करावी, खाली बघावी. अगदी चरणांकडे. अंगुष्ठ आहे, बरोबर, त्या अंगुष्ठाची करायची. बरोबर. त्या उजव्या अंगठात, त्या अंगठ्यात त्यांचं सगळं प्राण बिंबवलेलं आहे. हां, त्याच्या कपाळावर नाही बघायचं, खाली बघायचं. बरोबर. श्रीकृष्णाने काय सांगितलं, अरे मला जर मारायचाच असेल, संपवायचा असेल, तर अंगठ्यावर बाण मार की मी लगेच संपेन, इथं मारून नाही संपणार. बरोबर. काय असतं, प्रत्येकाने प्रत्येकाच्या पायीप्रमाणे चालावं.
विद्यार्थ्यांनी शाळेत जावं पण घडावं. घडल्यानंतर आता आपला इथे जेवढं संभाषण झालं तेवढं ते मनचिंतन घरी जाऊन प्रत्येक शिष्याने करावं. अगदी काय सांगितलं आमच्या गुरुने त्याचं चिंतन केलं तर तुम्हाला गृहपाठ होईल. बरोबर. चिंतन नाही केलं तर गृहपाठ नाही होणार. हा आता आपला प्रेम शाळेत जातो, त्याला कॉलेजला सगळं दिलं जातं, घरी येऊन त्याला अभ्यास नाही केला, डोंबलं काय येणार आहे त्याला परीक्षेला? काही येणार नाही. म्हणजे त्याला पास व्हायचं आहे, बरोबर. पास व्हायचं म्हणजे त्यांनी गृहपाठ केला पाहिजे. बरोबर. हां बरोबर. ते योग्यतेच आहे. घरी उपडं घालतात जाऊन. माझी मावशी माझी काका तुकारामाला एकदा आईने सांगितलं होतं, तुक्या ही तुझी मावशी आली बरं का. तेव्हा तुकोबाने सांगितलं, माई माझी मावशी पंढरपुरा, माझी आत्या पंढरपुरा, क्या बात आहे. माझी बहीण पंढरपुरा, माझं इष्टगोत्र पंढरपुरा, ही तुझी बहीण असेल माझी नाही. तसं एक चित्त सद्गुरूंकडे होतं. अखंड ठेवायला पाहिजे. अखंड ठेवायला पाहिजे. आणि महाराज मला ना आपण मी शेवटचे आज दोन पण साईनाथांच्या गुरूंचे शिष्य वंशज, हां. शिष्य नव्हे वंशज, सुभेदार म्हणजे व्यंकुशा महाराजांचा वंशज बरं आज पण माझ्याकडे येत आहे. बरं. मी तेच खरं विचारणार होतो की आपल्याला कुठल्या कुठल्या सत्पुरुषांचा महाराजांच्या व्यतिरिक्त सहवास लाभलाय आणि त्यांच्या एक एक आठवणी आम्हाला सांगा. म्हणजे राहुल महाराज, योगीराज गुळवणी महाराज आणि त्याच्यानंतरही आपण कोण? भालचंद्र महाराज भेटले, कणकवलीचे. हा फलारी महाराज कणकवलीचे भेटले, बरं अनेक संत भेटले. बरं. संतांबरोबर मला सहवास लाभला. हे माझं परम भाग्य आहे. मी भाग्यवंत समजतो. मी धनवान आहे या बाबतीत. माझी बँक बॅलन्स आहे, माझी बँक आहे, पण तिथे खातं उघडायला कोण जाणार नाही. पण ही डुबीच बँक आहे, तिथं सगळेजण खातं उघडतात. खरं आहे. म्हणून माझा एक लेख आहे, त्वरा करा त्वरा करा आमच्या बँकेत खाते उघडा. परमेश्वर कोऑपरेटिव्ह बँक, चेअरमन श्री विष्णू, खजिनदार ब्रह्मदेव, सरचिटणीस शंकर. वा. बरं. अहो रात्र काम चालू आहे माझ्या बँकेत, कधीही रजा नाही. बँक डुबणार नाही, रिझर्व्ह बँक त्याला काढून घेणार नाही. रिझर्व्ह बँकेत तेवढी हिंमत नाही. त्या बँकेत खातं उघडा. त्या बँकेत खातं उघडलं पहिलं राजा परीक्षितानं. आम्ही उघडलं, प्रल्हादानं उघडलं, ध्रुव बाळानं उघडलं, अनेक साधू संतांनी उघडलं. तुम्ही कुठं उघडलं? नाही उघडलं. हे महाराज माझ्या पोराबालांकरता धन साठवून ठेवलंय. तू ज्यांच्यासाठी धन साठवलंस ते तुझ्यासाठी येतील का? तू वयोवृद्ध झाल्यानंतर तुला भरवतील का? तुला मांडीवर घेऊन माझा पिता आहे म्हणून थोपटतील का? ज्यांच्यासाठी उभं आयुष्य घडवलं नाही, मग काय उपयोग? तो घडवेल, तो थोपटेल, तो रागवेल, पण अंगाई गाईल. ती माय, तिला माऊली बोललं जातं. ज्ञानदेवाला माऊली बोलतात, जगताची माऊली. ती जगाची माऊली आहे, ही क्षणिक माऊली आहे. आणि महाराज सॉरी मी आपल्याला थांबवलं, बोला. पण आम्हाला म्हणजे मी मुद्दाम एक प्रश्न विचारतो तरुणांकडनं. आजकाल तरुण खूप नैराश्याने ग्रासले आहेत आणि जीवनात इतकी कॉम्पिटिशन झाली आहे की सतत काहीतरी नवीन नवीन गोष्टींना फेस करायला लागते. तर अशा वेळी आपण तरुणांना पारमार्थिक काय सांगाल? आणि त्यांनी आपलं- डॉक्टर वर्तकांचं नाव ऐकलं? हो हो, पुण्यातले हो. एक नंबरचा नास्तिक माणूस, बरोबर. कधी देवाला न मानणारा. बरं. कारण ते मोठे डॉक्टर होते. हो बरोबर. त्याच्यामुळं ते ईश्वराच्या विरोधात होते. बरं. पण एक काळ असा आला की त्याला कोणीतरी घडवलं आणि डॉक्टर श्रद्धावान बनला. आज डॉक्टरची उपनिषदाची किती पुस्तकं प्रकाशित आहेत. खूप आहेत. गीतेवरची भाष्य आहे. म्हणजे तुम्ही केल्यावर होता. हो बोलण्याचा उद्देश काय? तुम्ही केल्यावर होता. बरोबर. तुम्ही न करताच काय मागता तर कसं देईल तो? बरोबर. पण मग अशा वेळी नैराश्य नको यायला किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलायला पाहिजे, कुठेतरी थोडासा या साईडनी डायव्हर्ट व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं ना, तर इथे नाही आहे तो माणूस, पण तुम्हाला योग्य वेळी माणूस देईल. त्याला ग्रासलं होतं, त्रासला होता, बरं. कंटाळला होता. मी बोललो एक काम करतो, बिन पैशाचं औषध सांगतो. दररोज संध्याकाळी अर्धा तास देवाजवळ बसायचं, बरं. मन लावून देवाचं नामस्मरण करायचं. टोपा आपटली, तिकडं आवाज कुठला आला, तिकडं रडण्याचा आला, तिथं ओरडण्याचा आला, तर लक्ष केंद्रित नाही करायचं, लक्ष तिथं ठेवायचं. तू लक्ष तिथे ठेव,
तो तुझं निवारण करेल. बरोबर. जातीने तो भैया आहे. बरं. हे विशेष आहे, उत्तर प्रदेशचा आहे. आणि डॉक्टरांनी लास्ट स्टेज सांगितली होती की हा गेला, माणसं जमवा तुमची घेऊन जायला. मी जेव्हा हॉस्पिटलला गेलो तेव्हा सांगितलं, डॉक्टर याला घेऊन जायला नाही आलो, याला जिवंत न्यायला आलो. क्या बात आहे. हा मरणार नाही, कारण याच्या बायकोच्या नामस्मरणात इतकी चांगली जोडी आहे की त्या बायकोच्या नामस्मरणाने हा नक्की जगेल. आणि तो जगला. हे यांच्या बघण्यातली गोष्ट आहे, समोर सांगतो. आणि तो इतका जगला चांगला की सदृष्ट आहे आता. कशाने? नामस्मरणाने. आज तुम्ही उन्नती करा ना, बरोबर. तुमची इच्छाशक्ती प्रबळ करा ना. बरोबर. तुमची इच्छाशक्ती मावळली की रोग तुमच्यावर नक्कीच स्वार होणार. इच्छाशक्ती प्रबळ करा. इच्छाशक्ती प्रबळ झाली तर हजारो रोगजंतू मरतील, कारण तुमची विल पॉवर मजबूत होईल, बरोबर. वाढेल, एनर्जी मजबूत होईल आणि तुम्हाला लागलेला रोग आपोआपच जाईल. पण इच्छाशक्ती मावळली, एनर्जी गेली, डॉक्टरचा बाप तुमच्याजवळ बसला तरी उपचार करू शकणार नाही, कारण तुमचं त्या औषधाला तुमचं शरीर प्रतिसाद देणार नाही. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. सायन्सची भाषेत सोपी बरोबर. आहे. मग ते आम्ही नाही करत, ती सगळ्यांनी करा. आणि पहा, देव तुमच्या घरी आहे. हां, नक्की दिसेल. पाहिजे तर वाटल्यास मी महाराजांना सांगतो, सगळ्यांच्या घरी जा आणि सगळ्यांना दर्शन द्या. घाबरू नका म्हणजे झालं. ते तुमचं तुम्ही वैयक्तिक ठरवायचं काय. बरोबर. हां, बरोबर. आता तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आलात. मुलाखतीच्या मी खूप विरोधात होतो, कारण मी तुम्हाला एक उदाहरण मगाशी सांगितलं जेवायला बसण्यापूर्वी, की नदी सागराला शोधते, सागर नदीला शोधत नाही. तसं प्रसिद्धीकरता चोर शोधतात, मी नाही. बरोबर. कारण मला प्रसिद्धी नको. कोणाच्या खांद्यावर बसणे नाही. माझे पाय जोपर्यंत शाबीत आहेत, मी रंधळ्या गांधळ्याच्या दारात झोपडीत जाऊन सडा सारवण करून तिथे बसेन, पण खांद्यावर नाही बसणार. पण महाराज, आमचं हे भाग्य आहे खरं, की कारण ही महाराजांची कृपा, दत्तप्रभूंची कृपा समजतो, वाडीच्या देवांची कृपा समजतो, की मला असं सगळं जुळून आलं. आणि आपल्याशी काही, मी ही मुलाखत नाही म्हणत, मी नेहमी म्हणतो की हा संवाद आहे आणि या संवादातनं आमचाच उद्धार आहे. कारण पुढे जेव्हा आम्ही कधी हे ऐकू परत, तेव्हा यातनं आम्हाला, तुम्ही जसं म्हटलं होमवर्क माणसांनी करत राहायला पाहिजेत, तसं हे आम्ही नेहमी जेव्हा ऐकू तेव्हा काहीतरी आम्हाला वेगळं शिकायला मिळेल त्यातनं. छोट्याशा भाषेत सांगतो, छोट्याशा शेवटचं सांगतो. हो. हा देह देवाने दिला. हा देहाला घडवला आईच्या उदरात, इवल्याशा पिशवीत. ती पिशवी आहे फक्त 6 इंचाची. बरोबर. लक्षात ठेवा, त्याचं इंच आम्ही मोजले. 6 इंचाच्या पिशवीमध्ये ईश्वराने तुम्हाला, निर्गुण निराकार परमेश्वराने तुम्हाला घडवलं. बरोबर. योग्य ठिकाणी योग्य अवयव लावलं, अयोग्य ठिकाणी काही लावलं नाही. बरोबर आहे. बरोबर. त्या देहाला खूप चांगलं झालं. आणि मग तो देह नंतर बाहेर आल्यानंतर बुरसटलेल्या त्या विचाराच्या अहंकारात डुबून गेला. म्हणून माझी एक तिसरी कविता आहे. या देहाचे लाड मानसा करशील तू रे किती, शरीर हे जळणारे अंती. काय करणार आहेस? तुला काय माहिती आहे मेल्यावर तुला ग्वालेरचा सूट घातला, कसलं घात फाटलेल्या बांबूवर नेला का तुटलेल्या चटईवर नेला? तू बघायला उठला का? नाही. मग किती लाड करणार आहेस? अरे ज्याचे लाड करायचे त्याचे लाड तर सोडले तू. दररोज तुम्ही आरशात बघता, बरोबर. बघता की नाही? प्रत्येक माणूस बघतो, प्राणी जात सगळे आरशात बघते केस विंचरायला. तुमचं प्रतिबिंब दिसतं त्या आरशात. ते प्रतिबिंब काय सांगतं याचा अभ्यास केला नाही. पुन्हा पुन्हा तू कशास बघशी आरशात मुकडा, तुला प्रतिबिंब सांगते तू माणूस वेडा. दया धर्म तू कधी न केला, देव मंदिरी कधी न पूजला, पैसा पैसा जमवून भरला, पापाचा तू घडा. ते प्रतिबिंब सांगत असतं. केला अभ्यास आम्ही? नाही केला हो, गरजच बसली नाही. मायेच्या जंजालात आम्ही इतके गुरफटून गेलोत ना, की कोळ्याच्या जाळ्यात मासली फसावी तसे फसलो. बाहेर निघायला चान्सच नाही आम्हाला. म्हणून त्या बाहेर निघण्याकरता, तिथून ती जाळी फाडून सुखरूप येण्याकरता सद्गुरूचे चरण धरावे. शेवटी एकच प्रश्न विचारतो, आपण महाराजांना कसं आठवता म्हणजे ते तुम्हाला रोजच भेटतात, आपण सांगितलंय, तरी पण त्यांच्या सगुण त्यांच्या बसण्याचं उठण्याचं, काय तुम्ही जेव्हा त्यांची तुम्हाला एखाद्या आता बसल्यात आणि आपल्याला जर आठवण, आता मी तुम्हाला, माझ्या घरच्यांना हे माहिती नाही, हा प्रश्न तुम्ही आज विचारलात. माझ्या आईने विचारला नाही, माझ्या वडिलांनी विचारला नाही, माझ्या पत्नीने विचारला नाही, माझ्या भाविकांनी विचारला नाही आजपर्यंत.
आता मी पोल खोलतोय माझं, मी कसं महाराजांना बोलवतो. माझ्या पत्नीला माहिती आहे मी बोलवतो, पण तो कसं बोलवतो हे नाही माहिती. चैतन्यमह्यं वैभवं देवं तुल्यं ऋषितुल्यं देवत्वं मम देवम् आगमनार्थ देवानां ईश्वरां प्रसिद्धीते नमस्तुते, या मंत्राने त्याला बोलवतो, तो येतो. अरे बापरे. तर मी खरं आपले धन्यवाद मानतो महाराज, आणि मी खरं क्षमा मागतो की काही उपमर्द झाला असेल बोलताना, पण मी सगळ्यांना खूप मी धन्यवाद देतो. आणि माझा मुलगा आहेस, माझा मुलगा मला विचारतोय, मुलाला उत्तर देणं अगदी बापाचं अगदी कर्तव्य अगदी असतं. महाराज, अगदी. तू मुलाखत घ्यायला आलेला म्हणून मी तुझ्याशी बोलत नाही आहे. माझा पोरगा मला विचारतोय आणि माझ्या मुलाला उत्तर देणं माझा धर्म आहे. आणि ही बसलेली माझी लेकरच आहेत. अरे हजारो लोकांचा बाप व्हा एका पोराचा होण्यापेक्षा. हे आमचं भाग्य आहे खरं. आणि या नोटवर इथे असं सकपाल ताईंनी सांगितलं. झाले ना ते हजारो पोरांची बाप. हां, अगदीच. एका मुलाचा होण्यापेक्षा हजारो मुलांचा बाप व्हा. एक घर सजवण्यापेक्षा अख्खा देश सजवा. देवाच्या दारी जाऊन बसा. आणि मला असं वाटतं महाराज, या मुलाखतीतनं आम्ही हा जर एक गुण जरी समाजात पोचला, तर मला वाटतं या खरं तर या संवादाचं, आपल्या मार्गदर्शनाचा म्हणजे खरं मोल आम्हाला मिळेल. बघा, मी अल्पबुद्धीने बोललो, शिकलेला नाही, शाळेत गेलेलो नाही, शाळेला माझा गाठभेट नाही, पण माझ्या समाजाने शाळा शिकावी, मोठं व्हावं, चांगलं नोकरीवर हुद्द्यावर लागावं, त्याच्यासाठी मी त्याला वाटेल ते सहकार्य करायला तयार आहे, पण त्याने परमेश्वराला विसरता कामा नये. अगदी. महाराज या मी नोटवर त्या पोट्याला सांगितले, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला शिक्षणाला जे सहकार्य लागेल तेवढं मी करेन. मोठा हो, पण ज्याने जन्म दिला त्या ईश्वराला विसरू नको. अगदी. समाजाच्या नरकवाशी कुंडात डुबू नको, समाजाच्या आहारी जाऊ नको. स्वतः राहा, स्वतः मोठा हो, इतरांना मोठं कर. हा एक विचार आपण घेऊन इथे थांबूयात. तर मित्रांनो, महाराजांचे मी धन्यवाद तर देतोच, आणि या सगळ्या मुलाखतीतनं आपण एक काही महत्त्वाचे मुद्दे बघा की हे त्यांचं पुस्तक आहे. राष्ट्र आपण जेव्हा जगतो तेव्हा आपण देश, धर्म, समाज याचं देणेकरी लागतो. राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांनी आजीवन आपलं संपूर्ण कार्य हे समाजासाठी केलं, हे धर्मासाठी केलं. तर आपण हे हिंदू म्हणून जन्माला आलो आहोत, तर धर्मासाठी जीवन तर आपण जगणार आहोत, संसार आपण करणार आहोत, पण आपण दत्तप्रभूंना, आपल्या इष्टदैवतांना आणि आपल्या सद्गुरूंना आपल्या केंद्रस्थानी ठेवून समाजाचं, धर्माचं काहीतरी कार्य जीवनात करूयात. आणि हाच एक विचार, हाच एक आशीर्वाद महाराजांकडून घेऊयात. आणि तेच थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय शंकर. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार महाराज. नमस्कार.